Good morning.
आवाज येत नाही मिस. हॅलो. आता येतोय का? हॅलो. हा येतोय. हा येतोय गुड ना. मॉर्निंग गुड मॉर्निंग. मॅम. गुड मॉर्निंग मॅम. स्टार्ट करायचं की थांबायचं अजून परत अजून आताशे 33 जण आलेत. क्लासचा इंटेक किती झाला? 44. हॅलो. 44 मधले पण ऍडमिशन कॅन्सल झालेले काय? लेफ्ट होऊ नका कोणी. स्टार्ट केलं की परत आणि प्रॉब्लेम येतो मला एंटर करायला. ऍडमिट करून घ्यायला. स्टार्ट करायचं काय? लास्ट लेक्चरला आपलं काय झालंय? हॅलो. आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. हॅलो. ऐकायला येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का? येतोय. हो मॅम. बोलत का नाही कोण? लास्ट लेक्चरला आपलं काय झालं? काय एक दिवस गॅप पडला की सगळे विसर काय? कालच हे होते ना तुम्हाला ब्रेक होता ना? काल लेक्चर नाहीत ना झाले? ऐकायला येतंय कुणाला काय? लास्ट लेक्चरला काय झालं आपलं? नायबरहूड ऑफ पॉइंट. नेबरहूड ऑफ नेबरहूड पॉइंट. नेबरहूड ऑफ पॉइंट म्हणजे काय मग सांगा? काय केलेलं आपण? दिसते विंडो सगळ्यांना? पीपीटी दिसते का सगळ्यांना? हो. हॅलो. आवाज येतोय सगळ्यांना माझा? हा मग हो. पीपीटी दिसते? हो दिसते मॅम. हॅलो. हो दिसते. मग नेबरहूड ऑफ पॉइंट नेबरहूड ऑफ पॉईंट झालं होत त्याला काय झालं होतं त्यात? नेबरहूड ऑफ पॉईंट म्हणजे काय? हा समजलं. नेबरहूड ऑफ पॉईंट म्हणजे काय सांगा? काल झालं होतं ना आपल्याला लास्ट लेक्चरला झालं होतं ना आपल्याला? आता समोर आहे ते तरी दिसतंय ना ते तरी सांगा. डेफिनेशन नकोय मला एक्सप्लेन करा कोणीतरी. काय झालेलं? हॅलो. हॅलो ऐकायला येतंय? आवाज येत नाही काय माझा आज कुणाला? हॅलो. कोण स्टडी करत नाही ना अजिबात? हॅलो ऐकायला येतंय कुणाला? घ्यायचंय का नाही पुढं मग? हॅलो.
काय करायचंय? हॅलो, ऐकायला येते कुणाला? कोणच का उत्तर देत नाहीये? हॅलो. हॅलो, आता ऐकायला येते का? हा हो मिस. मॅम. हो येते मॅम. हॅलो. हा येते ना. काय चाललंय? कुणालाच ऐकायला येत नाहीये का? मी इतक्या उशीर मी काय एकटीच ओरडतीये? काय चाललंय? घ्यायचंय का नाही पुढं? मेनका मेहता कोण आहे? आता मी कोण आलं ना तर ऍडमिट करून घेणार नाही, लेफ्ट झाला तर. मॅम रेंज गेलेली सो. सांगा आपलं काय झालं होतं? हॅलो. नाही सांगायचं का कुणाला काय? मग एक्सप्लेन करते मी. सगळ्यांचीच रेंज केलेली? म्हणजे चालेल, असू द्या. घ्या पुढं मग. का करू एक्सप्लेन? नेबरहूड नाही कळालं कुणाला? मॅम करा एकदा. हॅलो. करा मॅडम एक्सप्लेन. हा एक्सप्लेन करा मॅम. करा एक्सप्लेन मॅडम. नेबरहूड कळलं आहे का नाही कुणाला? नाही मॅडम. नाही मॅडम. असं शांत राहायचं ठरवलंय का सगळ्यांनी? कळालं नाही कुणालाच का? हॅलो. काय कळालं नाही सांगा मला यातलं. काय कळालं नाही? कोण कोण होतं लेक्चरला? सगळे होते ना लेक्चरला? कुणी बघितलंच नाही रिटर्न, है ना? अभ्यास करा, मी किती वेळा सांगितलंय. नोट्स काढल्यात का नाही सगळ्यांनी? काढल्यात का नाहीत नोट्स सगळ्यांनी? काढल्यात मिस. काय आपल्याकडे नेबरहूड पॉइंट म्हणजे नेबरहूड ऑफ अ पॉइंट म्हणजे काय असतं? नेबरहूड म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? शेजारी. नोट्स नाही मी विचारते, नेबरहूड म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला? सगळे होतं ना लेक्चरला? शेजारी होता का तसं. नाही? हॅलो. शेजारी असलेले. हा. हॅलो. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे? नेबरहूड ऑफ अ पॉइंट ए. मग आपल्याकडे एक पॉइंट दिलेला आहे ए. आपण काय करतो? अ सेट यस इज अ सबसेट ऑफ अ रिलेट. आपण एक गिवन सेट घेतला यस. यस इज इक्वल टू आपण घेतला समथिंग. इथं खाली एक्झाम्पल आहे ते बघा. क्लोज्ड इंटरव्हलचं मी केलेलं आहे. परत तुम्हाला कोणीतरी त्या दिवशी विचारलेलं मला क्लोज्ड इंटरव्हलचं एक एक्झाम्पल. हॅलो. ऐकायला येते का सगळ्यांना? येते मिस. ऐकायला येते हो. का सगळ्यांना? येस मॅम. हो. हो. हो मी. हॅलो. हॅलो. हा. त्या दिवशी एक एक्झाम्पल विचारलेलं मला कोणी.
हॅलो हॅलो सॉरी माझी रेंज गेली होती. हॅलो हॅलो हा मिस येतोय आता आवाज. हा मिस. माझी रेंज गेली सॉरी. इट्स ओके इट्स ओके. आज आभाळ असल्यामुळे जरा रेंजचा प्रॉब्लेम येतोय. तुमचा आवाज हॅलो clear येत नाही. सगळ्यांनाच येतोय का? हो मॅम. आवाज होय. क्लिअर येत नाही आज. होय. आज रेंजला प्रॉब्लेम आहे. हॅलो आता येते का सगळ्यांना ऐकायला? हा येतोय खरं मॅम मधून मधून जातोय. येतोय मिस. हो आता येते का? कट होतोय का आवाज? होय मॅम. हॅलो हॅलो व्हिडिओ ऑफ करा मिस. आता येतो क्लिअर? तुमचा पण आवाज नाही मला कुणाचाच क्लिअर येत. व्हिडिओ ऑफ करू का ओपन? व्हिडिओ ऑफ करा की. आता येतोय का मॅम? केलं केलं. आता हा तुमचा येतोय आवाज आता मला. विंडो दिसते? पीपीटी दिसते? हो दिसते. हो दिसते. हॅलो हो दिसते मॅम. हो हो आता पीपीटी दिसते ना? हा. हो दिसते मॅम. कोणाकोणाला दिसत नाही काय? दिसली मॅम. बरं चालेल स्टार्ट करूया आपण. आपल्याकडे काय आहे सेट नंबर मध्ये असला पाहिजे कंटेंट. हॅलो कंटेनिंग काय असला पाहिजे? रिअल नंबर असला पाहिजे. आणि त्याच्यातील आपण एक पॉइंट घेतला. तो पॉइंट काय असला पाहिजे? बिलॉंग्स टू आपण हे काय करणार एक ओपन इंटरव्हल घेणार आणि तो ओपन इंटरव्हल मध्ये तो बिलॉंग्स टू असला पाहिजे आणि तो ओपन इंटरव्हल कंटेनिंग एस असला पाहिजे म्हणजे तो आपला काय असतो नेबरहुड ऑफ पॉईंट ए म्हणजे काय बाय डेफिनेशन इथं खाली एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा लेट ए इज इक्वल टू आपण काय घेतलं 7 बिलॉंग्स टू रिअल नंबर देन एस इज इक्वल टू 0 10 0 10 हा ओपन इंटरव्हल आहे ओपन इंटरव्हल म्हणजे काय ना 0 इज लेस दॅन 0 is strictly less than x is strictly sorry a strictly less than 10 एक आहे आपला सेट एस मधला एक काय पॉईंट घेतलेला आहे आपण त्याचे आपल्याला नेबरहुड काढायचे नेबरहुड पॉईंट काढायचे नेबरहुड पॉईंट म्हणजे काय करायचे त्याच्या शेजारील पॉईंट काढायचे आपल्याला आहेत का नाहीत ते आणि ते काय असलं पाहिजे बिलॉंग्स टू रिअल नंबर असले पाहिजेत किंवा सबसेट ऑफ रिअल नंबर असला पाहिजे मग ऑब्झर्व दॅट आपण काय घेतलं आपण इप्सिलॉन नेबरहुड काय बघितलं होतं त्याचा ओपन सेट काय बघितलेला होता इप्सिलॉन नेबरहुडचा ओपन सेट काय बघितलेला होता आपण काय बघितलेला होता ए मायनस इप्सिलॉन काय बघितलेला होता इथं दिलाय ना मी ए मायनस इप्सिलॉन ए प्लस इप्सिलॉन मग आपण इथं काय केला तो फाइंड करून घेतला मग 7 बिलॉंग्स टू आपण काय केलं 7 बिलॉंग्स टू केला 2 केला म्हणजे आपला ओपन इंटरव्हल हा ओपन इंटरव्हल कंटेनिंग एस मध्ये आहे ना हा ओपन इंटरव्हल इथं बाय लाईन पण दिलेला आहे बघा मी ही काय घेतलेली आहे खाली रिअल लाईन घेतलेली मग त्याच्यामध्ये आपण 7 हा फर्स्ट ड्रॉ केला मग ड्रॉ केल्यानंतर नेक्स्ट काय केले आपण ओपन इंटरव्हल एक तयार करून घेतला ऑब्झर्व दॅट 7 बिलॉंग्स टू 5 9 मग तो बिलॉंग्स टू येतोय ना 0 to 10 मध्ये मग दॅट इज द ए बिलॉंग्स टू आपला ओपन इंटरव्हल काय आय इज अ सबसेट ऑफ एस बाय डेफिनेशन काय आपली मग त्याच्यावरून काय होतं एस इज इक्वल एस सेट काय आपला 0 to 10 चा आहे इज नेबरहुड ऑफ अ पॉइंट 7 ए इज इक्वल टू 7 हा झाला कोणीतरी मला विचारलंय क्लोज इंटरव्हल असला की तो नेबरहुड असतो का त्या पॉइंटचा मग आता क्लोज इंटरव्हल नोट काय बघा ओपन इंटरव्हल ए अँड ए बी इज अ नेबरहुड ऑफ इच पॉइंट ऑफ इट्स म्हणजे नेबरहुड ओपनचा इंटरव्हल असतो त्याच्यातील प्रत्येक पॉइंटचा नेबरहुड काढता येतो प्रत्येक पॉइंटचा म्हणजे आपण इथं आता घेतलेला आहे काय घेतलेला आहे इतर 0 to 10 हे काय घेतलं दोन ही घेतल्यात म्हणजे सेट काय घेतलं आपण 0 to 10 घेतलेला आहे त्याच्यामध्ये इन्फायनाइट नंबर इन्फायनाइट म्हणजे अनकाउंटेबल नंबर आहेत इन्फायनाइट हे का नाही रिअल नंबर हॅलो 0 to 10 मध्ये अनकाउंटेबल रिअल नंबर आहेत ना हॅलो येस मॅम. रिअल नंबर म्हणजे काय मग आपला हॅलो हो ऐकायला येते आता सगळ्यांना हो आहेत. येस मॅम. आवाज हो हा आपला रिअल नंबर
रिअल नंबर आहेत ना 0 to 10 मध्ये अनकाउंटेबल नंबर आहेत, कारण की आपण वर हो प्रूफ मॅम. केलंय. रिअल नंबर असला की तो काय असतो, म्हणजे कोणताही सेट घ्या ओपन इंटरव्हलचा, तो जर रिअल नंबर असला तर तो काय असतो, अनकाउंटेबल असतो. पण वर प्रूफ केलेलं आहे. मग हा अनकाउंटेबल आहे. मग त्यात आपण काय केलेलं इथं, मग यातील पण ह्यातले एंड पॉइंट हे आपले नेबरहुड पॉइंट येणार का? 0 आणि 10 हा नेबरहुड पॉइंट येणार का आपल्याला? त्याचा काढू शकतो का आपण नाही. नेबरहुड 0 आणि नाही 10 चा? हॅलो, नाही ऐकायला येते का सगळ्यांना? हो 0 आणि 10 चा नेबरहुड काढू शकतो का आपण? मग लास्ट पॉइंट आहेत ना जे नाही. ओपन इंटरव्हल मधले 0 आणि नाही काढू शकत, कारण की काय होतं, 0 हा कंटेंट नाहीये कोणत्या सेट मध्ये, त्या सेट मध्ये 0 to 10 मध्ये, कारण की तो ओपन इंटरव्हल आहे. म्हणजे ओपन इंटरव्हल बिलॉंग्स टू येतो का तो 0 हा त्या सेट मध्ये येतो का, बिलॉंग करतो का? कसा करतो? नाही नाही करत स्ट्रिक्टली लेस दॅन असतो ना तो 0च्या पुढच्या व्हॅल्यू कंटेन करतो का तो त्या सेट मध्ये 0 to 10 मध्ये? नाही 0 आणि 10 नाही हे सांगा आधी मला. नाही. हॅलो नाही मॅडम. नाही मॅडम. हॅलो, ऐकायला येते सगळ्यांना मला? हो हॅलो मॅम. नाही करत म्हटलं तर आपण काय ना 0 नाही स्ट्रिक्टली करीत. लेस दॅन ए स्ट्रिक्टली लेस दॅन 10 लिहू शकतो ना, बरोबर ना? हो. कारण की 0 आणि 10 हो. हा इन्व्हॉल्व होत येस नाही, मॅम. कंटेन होत नाही त्या सेट मध्ये. मग नेक्स्ट काय, द क्लोज, समजलं ना? म्हणून एंड पॉइंट ओपन सेटचा एंड पॉइंटची नेबरहुड काढता येतात. बट नेक्स्ट काय आपला, हॅलो, तर तिथं जर हा सेट एस घेतलाय, तो आपण जर ओपन इंटरव्हल घेतला आणि हा रिअल नंबर जर घेतला, तर रिअल नंबर घेतल्यानंतर हे कंटेन होणार त्यामध्ये. पण जर रिअल नंबर हा ओपन सेट घेतला नाही, हा आपला ओपन इंटरव्हल घेतला आपण एस हा, तर ते 0 आणि 10 येणार त्याच्यामध्ये. नेक्स्ट काय, द क्लोज्ड इंटरव्हल. द क्लोज्ड इंटरव्हल ए बी, ऐकायला येते ना सगळ्यांना आता? हॅलो, येस द मॅम. क्लोज्ड इंटरव्हल ए इज द नेबरहुड ऑफ इच. काल कोणीतरी विचारलेलं होतं मला, हॅलो विचारलं ना, क्लोज्ड इंटरव्हल असला तर तो नेबरहुड असू शकतो का? तर त्यामध्ये कसं होतं, त्याच्यातले जे एंड पॉइंट असतात ते इन्व्हॉल्व असतात. एंड पॉइंट असतात तर त्या सेट मध्ये इन्व्हॉल्व असतात. आता हा सेट यस आपण घेतलाय, क्लोज्ड इंटरव्हल 0 to 10 घेतलेला आहे, तो बिलॉंग्स टू रिअल नंबर, सबसेट ऑफ काय रिअल नंबर आहे. रिअल नंबर हा जो 0 to 10 आहे, हा सेट एक तो यस मध्ये इन्व्हॉल्व आहे. 0 आणि 10 काय यस मध्ये इन्व्हॉल्व आहे. त्या 0 आणि 10 ची आपण नेबरहुड काढू शकत नाही. बाकी सगळ्या पॉईंटची नेबरहुड काढू शकतो, कारण की आपण काय करतो, अदर ऑब्झर्व दॅट 7 बिलॉंग्स टू काय केलंय आपण, परत एक ऑब्झर्व सेट घेतला, ओपन इंटरव्हल घेतलाय आणि मग तो कम्पेअर केलाय. मग ह्याच्यामध्ये अजून भरपूर ओपन इंटरव्हल घेऊ शकतो आणि त्याचे आपण नेबरहुड फाइंड करू शकतो, म्हणजे भरपूर पॉईंट घेऊ शकतो. आता हा 5 आपण घेतलेला आहे, तो ओपन म्हणजे नेबरहुड ऑफ पॉईंट नेबरहुड काढू शकतो आपण. 6 चा पण काढू शकतो, 7 चा पण काढू शकतो, 8 चा पण काढू शकतो, 9 चा पण काढू शकतो ना? हॅलो हॅलो, ऐकायला येतं का सगळ्यांना? हो. स्क्रीन मॅडम, हॅलो, स्क्रीन शेअरिंग बंद झाले. स्क्रीन शेअरिंग बंद केलं मॅम. स्क्रीन दिसत नाहीये? स्क्रीन शेअरिंग बंद झालं. हा हा हा, थांबा थांबा थांबा, शेअर करते. हा हा करते. कांट शेअर युअर स्क्रीन सांगते, थांबा जरा थोडं. आता दिसते का? हॅलो नाही अजून. नाही नाही. हॅलो, नाही. नो लेफ्ट झाले ते सगळे.
हॅलो, आता ऐकायला येते का सगळ्यांना? हो मॅम. हो मॅम. हो मिस. सॉरी, आज हो मलाच रेंजचा प्रॉब्लेम आल्यामुळं हे झालंय. आता बघा मी शेअर करते. झाली का शेअर सगळ्यांना? दिसते का आता? हो मॅम. हो दिसते. हो. हा, दिसते ना मॅम. आता? हो. आपण कुठे होतो? क्लोज्ड इंटरव्हल पाशी होतो ना? हा. नेक्स्ट नोट काय आपली? द सेट सॉरी, आज मलाच रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी हे परत व्यवस्थित सगळ्यांना हे करते. आपण कुठं होतो? काय मला प्रदेश कोणतरी विचारलेलं, म्हणजे लास्ट लेक्चरला विचारलेलं, द क्लोज्ड इंटरवल ए बी इज अ नेबरहुड ऑफ इच पॉइंट ऑफ ए बी, बट ए अँड बी काय असतो आपला, तो त्या सेटमध्ये इन्व्हॉल्व होतो, पण त्याचा आपल्याला नेबरहुड काढता येत नाही. इथं काय आहे, आपण इथं जे क्लोज्ड इंटरवल मध्ये 1 to 9 पर्यंतचे नंबर आहेत, किंवा 1च्या लेफ्ट साईडला पण आणि 9च्या राईट साईडला पण जेवढे सगळे नंबर आहेत, म्हणजे रॅशनल, त्या सगळ्या पॉईंटच्या आपण नेबरहुड काढू शकतो. ओके, तर नेक्स्ट काय आपल्याला, आपण काय करणार आहे, नेक्स्ट पॉईंट काय आपला, इंटेरियर पॉईंट ऑफ अ सेट. इंटेरियर पॉईंट ऑफ सेट म्हणजे काय, आपण जो हा 7 घेतलेला आहे, 7 एक्सप्लेन करते मी. अ पॉइंट एक्स, आपण तिथं ए घेतलेला होता आणि इथं काय घेतलेलं आहे, एक्स घेतलेला आहे. अ पॉइंट एक्स इज सेड टू बी इंटेरियर पॉइंट ऑफ एस इफ एस इज अ नेबरहुड ऑफ एक्स. नेबरहुड म्हणजे काय सांगितलेलं आहे, एस इज अ नेबरहुड ऑफ पॉइंट एक्स. एक्स हा काय, सेट एस चा काय नेबरहुड पॉइंट आहे. मग म्हणजेच काय असणार आहे आपला, एक सेट एस हा सबसेट ऑफ अ रिअल नंबर, म्हणजे एस हा कंटेनिंग रिअल नंबर असला पाहिजे. परत आपण जर एखादा ओपन इंटरवल त्यातला ही केला, कन्सिडर केला, की जो एक्स मायनस इप्सिलॉन तो जर सेट आपण कन्सिडर केला, तर तो कन्सिडर केल्यानंतर तो सेट कंटेनिंग काय असला पाहिजे, एस मध्ये असला पाहिजे, आणि त्यातील हा पॉइंट असला पाहिजे एक्स. म्हणजे आपला इंटेरियर पॉइंट म्हणजे काय येणार आपला, तो जो एक्स पॉइंट येतो, आपण जो कंटेंट ही केलेला असतो, नेबरहुड ऑफ पॉइंट एक्स, एक्स हा आपला काय, तो इंटेरियर पॉइंट येतो. द सेट ऑफ ऑल इंटेरियर पॉइंट ऑफ अ सेट इज कॉल्ड इंटेरियर ऑफ अ सेट. म्हणजे राहिलेला जो सेट असतो, तो पॉइंट सोडून तो सेट म्हणजे आपला काय, तो इंटेरियर सेट येतो. त्यालाच आपण जनरली डिनोटेड बाय एस आय और INT एस, असं इंटेरियर ऑफ एस असं डिनोट पण करतो. मग सेट आपण काय घेतलेला आहे, SI इज इक्वल टू काय घेतलेला आहे, द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द इंटेरियर पॉइंट ऑफ एस. किंवा नेक्स्ट असं पण म्हणू शकतो, सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नेबरहुड ऑफ एक्स. फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे, एस इज इक्वल टू काय घेतलेलं आपण, नॅचरल नंबर घेतलेले आहेत. then the no natural number is the interior point of a S. नॅचरल नंबर मध्ये आपले नॅचरल नंबर मध्ये नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात आपले, हॅलो, नॅचरल नंबर आपले स्टार्ट कुठून होतात, 1 पासून. 1 पासून होतात. म्हणजे 1 पासून तो 1च्या साईडून तो सेट काय झाला, क्लोज झाला. ओके, क्लोज झाला. 1 पासून स्टार्ट होतात, पण त्याच्यामध्ये रॅशनल इरॅशनल नंबर असतात का इन्व्हॉल्व, नसतात. नॅचरल नंबर मध्ये आपले रॅशनल आणि इरॅशनल नंबर असतात का, नसतात. आणि आपला काय असतात, रिअल नंबर असतात का नॅचरल नंबर मध्ये. म्हणजे रॅशनल इरॅशनलचा सबसेट काय असतात नॅचरल नंबर मध्ये. नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 6 अप टू 7 असेच नंबर येतात ना, त्यात पॉइंट नंबर असतात का, नसतात ना नॅचरल नंबर मध्ये. नाही. हा, मग आपला इंटेरियर पॉइंट म्हणजे नसतात. काय सांगितलं, इंटेरियर पॉइंट ऑफ सेट म्हणजे काय सांगितलेलं आहे, असा सेट एस इज नेबरहुड ऑफ एक्स सांगितलं, म्हणजे एस आपला सेट असा पाहिजे की तो रिअल नंबर मध्ये कंटेन असला पाहिजे. मग एस इज इक्वल टू आपण नॅचरल नंबर घेतलाय, हा रिअल नंबर मध्ये कंटेन आहे का, नाहीये, त्यामुळे हा सेट काय आपला इंटेरियर पॉइंट मध्ये येत नाही. नेक्स्ट काय आपला एस इज इक्वल टू रिअल नंबर, और किंवा आपण एस इज इक्वल टू एक सेट घेतलाय, ओपन सेट घेतलाय 0 and 1. 0 and 1 हा एक ओपन सेट घेतलेला आहे रिअल नंबर मधला. देन एव्हरी मेंबर ऑफ एस इज अन इंटेरियर पॉइंट ऑफ एक्स, इंटेरियर पॉइंट ऑफ एस. म्हणजे प्रत्येक
एस मधील 0 आणि 1 मधील प्रत्येक पॉइंट साठी एक इंटिरियर एक ओपन नेबरहुड येणार. हॅलो, 0 आणि 1 मधले सगळ्या पॉइंट साठी आपल्याला नेबरहुड काढता येतो ना? हॅलो, हो. हा, मग तो पॉइंट तो जो सेट असतो त्याला आपण काय म्हणतो? नेबरहुड ऑफ अ इंटिरियर पॉइंट ऑफ अ सेट. लास्ट खाली एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. लेट एस इज इक्वल टू एक सेट घेतलाय ओपन सेट 1 and 6. तो कंटेनिंग काय आहे? रिअल नंबर मध्ये. आणि एक्स इज इक्वल टू काय केलेलं आहे? इज इक्वल टू 3 हा एक पॉइंट घेतलेला आहे. मग त्या पॉइंटचा आपल्याला नेबरहुड काढायचे. तर आधी नेबरहुड आहे का बघायचं. मग एक्स बिलॉंग्स टू काय केलंय आपण फर्स्ट काय करतो? नेबरहुड काढण्यासाठी काय करतो? एक्स मायनस इप्सिलॉन एक्स प्लस इप्सिलॉन हा आधी ओपन इंटरवल घेतो ना? हॅलो, हो. हा, मग आपण इथं काय घेतलं? इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन काय असतो? 0 असतो. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असतो. म्हणजे झिरोच्या पेक्षा मोठा असतो, पण आपण सगळ्यात छोटा घेतो. मग त्यात काय घेणार आपण? 0.5 घेतलेला आहे. मग 0.5 घेतल्यानंतर काय केलं? 1 मधून हा, मग काय येणार आपला 3. एक्स काय घेतलाय? पॉईंट काय घेतलाय? 3 घेतलाय. मग एक्स मायनस इप्सिलॉन काय घेतलाय आपण? 0.5 घेतलाय. एक्स 3 मधून 0.5 मायनस केल्यानंतर काय येतं? 2.5. आणि 3 मध्ये 0.5 ऍड केल्यानंतर आपला यस इज सेट ऑफ आपला यस सेट आहे. त्याचा नेबरहुड पॉइंट आला नाही 3. हॅलो, त्याचा नेबरहुड पॉइंट आला का नाही 3 बाय नेबरहुड डेफिनेशनने? हॅलो, ऐकलं येते का सगळ्यांना? हो, येते हॅलो, मिस. हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना? हा येतोय मी. हो येत आहे. सगळ्यांना हॅलो, हॅलो. हो, येते. येतोय मॅम. मग हा तुम्ही येतोय पॉइंट मॅम. आपला 3 जो आहे. हा चालेल. 3 आहे हा नेबरहुड पॉइंट आला ना आपला. नेबरहुड पॉइंट येतोय यस होय. सेट एस चा. म्हणून हा 3 इज द इंटेरियर पॉइंट ऑफ अ सेट यस. सेट एस काय 1 to 6. कळलं का तुम्हाला इंटेरियर पॉइंट म्हणजे काय? हा जो आपण पॉइंट घेतलेला आहे 3 त्याचा जर नेबरहुड आला ऑल सेट तर तो काय येतो? जो 3 हा पॉइंट आहे तो काय येतो? नेबरहुड इंटेरियर पॉइंट येतो. आणि तो राहिलेला जो सेट आहे पूर्ण सेट तो काय असतो? इंटेरियर ऑफ सेट असतो. समजलं का इंटेरियर ऑफ सेट आणि इंटेरियर पॉइंट? हॅलो, हो. हॅलो, हॅलो मॅम. हॅलो, समजलं? हा बोला. मॅम, आपण जो नेबरहुड पॉइंट काढताना ज्या वेळेला आपण तो इप्सिलॉन कन्सिडर करतो ना, हा इप्सिलॉन हा कन्सिडर करतो. हा, तो आपण आपल्याला पाहिजे तो घेऊ शकतो का? त्याला काही कंडिशन आहे? नाही कंडिशन नाही. कारण की तो आपण इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 सांगितलेला आहे. मग तो ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे आणि सगळ्यात छोटा घेतो. आपल्याकडे जर जास्त आहेत, मग आता आपल्याकडं खूप जास्त 1000 मध्ये हे आहेत आपल्याकडं काय म्हणतात त्याला? आपला रिअल लाईन इकडं 100 पर्यंत आहे. त्यातला इप्सिलॉन आपल्याला पाहिजे तो घ्यायचा. जास्त मिनिमम पण घेऊ शकत नाही. 0.00 घेतला तर त्या 100 सेट साठी म्हणजे आपला ओपन सेट काय 1 to 100 पर्यंत घेतलाय आपण. आणि त्याच्यासाठी जर आपण इप्सिलॉन काय घेतला 0.001 घेतला तर हा नाही येऊ शकत. नाही म्हणजे कसा एकदम छोटा पण नाही घ्यायचा. त्या सेटला पाहिजे असा घ्यायचा. सेटचा आपल्या मनानेच घ्यायचा. पण हॅलो, इप्सिलॉन काय असला पाहिजे? आपल्या मनानेच घ्यायचा. फक्त ग्रेटर ओके दॅन ओके. 0 असला पाहिजे, मिनिमम असला पाहिजे. हा, ओके मॅम. सेट केवढा आहे तो बघून मग घ्यायचा. नेक्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. एक्स इज इक्वल टू 3 घेतलेला आहे आणि ए इज इक्वल टू काय केलंय? फायनाईट सेट घेतलाय 1 2 3 4. हे काय फायनाईट सेट आहे. ह्याच्यामध्ये आपले इरॅशनल नंबर येऊ शकतात का? नाही येऊ शकत. कारण की आपल्या सेट मध्ये नंबर काय आहेत? फक्त 1 2 3 4 एवढेच नंबर आहे. आपण जर 3 हा इंटिरियर पॉइंट घेतला किंवा 3 हा आपण पॉइंट घेतला, त्याचा जर नेबरहुड काढायला गेलो तर ते इरॅशनल येऊ शकतं, रॅशनल येऊ शकतं ना? हॅलो, ऐकायला येते सगळ्यांना? हो मॅम. हॅलो, हो. हा, मग तो
तो जो पॉइंट म्हणजे हा जो एक्स हा पॉइंट आहे तो आपला इंटिरियर पॉइंट येतोय का? नाही येते. नाही. हा म्हणून फायनाइट और काउंटेबल पॉइंट आर नॉट इंटिरियर पॉइंट ऑफ अ सेट आहे. म्हणजे फायनाइट आणि काउंटेबल जे सेट असतात त्याचे इंटिरियर पॉइंट काढता येत नाहीत. नेक्स्ट काय एक्स इज इक्वल टू 1 घेतलाय, बी इज इक्वल टू सेट काय दिलाय मी 1 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 म्हणजे 1 2 परत काय येतो हा नेक्स्ट 1 मायनस 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय ते 1 हाफ येतोय. नेक्स्ट 1 प्लस 1 डिवायडेड बाय 3 म्हणजे आपला सेट काय येतोय 3 बाय सॉरी किती येतोय 4 बाय 3 येतोय. असा हा जो सेट आहे त्याच्यामध्ये जर आपण 1 हा एक पॉइंट घेतला म्हणजे आपला नेबरहुड पॉइंट काढायचा. आधी आपल्याला इंटिरियर पॉइंट काढायसाठी आपल्याला नेबरहुड पॉइंट काढावा लागतो. माझा हा 1 जर पॉइंट घेतला तो हॅलो आवाज येतोय ना सगळ्यांना? हो येतोय. येस मॅम. हो तो मॅम. घेतला तर तो इंटेरियर पॉइंट होऊ शकतो का एक्स? नाही होऊ शकत कारण की एक 1 हा इकडून क्लोज होतोय ह्या साईड म्हणजे ज्या लेफ्ट साईडून तो काय होतोय 1 क्लोज होतोय आणि त्या साईडला आपले ही नाहीयेत इंटेरियर पॉइंट आहेत आणि विथ रिअल नंबर मध्ये हा सेट मोडत नाहीये कारण की जर 1 हा घेतला तरी जर आपण नेबरहुड घेतला इप्सिलॉन इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 घेतला आपण तर मग 0.01 घेतला किंवा 0.5 घेतला तरी तो काय होणार बिलॉंग्स टू येणार का ह्याच्यामध्ये? कारण कसं होणार तो एक तर रॅशनल नंबर येऊ शकतो इरॅशनल नंबर येऊ शकतो नाही सांगू शकत आणि हा त्यामध्ये हे नंबर मोडत नाहीत म्हणून काय येतात हा पण सेट काय तो हा पण सेट आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 इज नॉट इंटिरियर पॉइंट ऑफ बी. नेक्स्ट काय एक्स इज इक्वल टू 3 घेतलाय ए इज इक्वल टू रॅशनल नंबर घेतलाय. मग रॅशनल नंबर मध्ये इरॅशनल नंबर मोडतात का? नाहीत मोडत. मोडतात का? हॅलो आता इफ एक्स इज इक्वल टू काय केलाय 3 वी कन्सिडर एनी ओपन इंटरवल आय काय करणार आपण आय काय करणार आपण मग हॅलो ओपन इंटरवल आय काय घेतो आपण मग हॅलो ऐकायला येते का सगळ्यांना आता? हॅलो एक्स इज इक्वल टू काय केलं आपण 0.3 घेतलेला आहे तो आपल्याला बघायचा इंटिरियर पॉइंट आहे का नाही. मग त्यासाठी आपण काय करणार फर्स्ट हॅलो ऐकायला येते का सगळ्यांना? येस मॅम. मग एक्स इज इक्वल टू आपण ठेवला हा 0.3 आणि नेक्स्ट आपण काय करणार ओपन इंटरवल इफ वी कन्सिडर ओपन इंटरवल आय एक्स इज इक्वल टू आपण काय करतो मग तो ओपन इंटरवल इप्सिलॉन नेबरहुड घेतो ना तो ओपन इंटरवल कसा फाइंड करतो एक्स मायनस काय येणार इप्सिलॉन आणि एक्स प्लस इप्सिलॉन तो फाइंड आउट केला तर तो रॅशनल नंबर येईल असं पण नाही ना तो इरॅशनल पण नंबर येऊ शकतो ना म्हणून हा सेट हॅलो मग हा सेट ओपन इंटिरियर पॉइंट येणार का? इंटिरियर पॉइंट ऑफ रॅशनल नंबर येत नाहीये. हॅलो 3 इज द इंटिरियर पॉइंट ऑफ 3 इज नॉट इंटिरियर पॉइंट ऑफ अ रॅशनल नंबर म्हणजे एनी कोणता पण पॉइंट घ्या रॅशनल नंबर मधला. हॅलो मिस. हॅलो ऐकायला येते ना? हा म्हणजे हा. रॅशनल हो. नंबर मधला कोणताही जर पॉइंट घेतला तरी तो काय येणार इंटिरियर पॉइंट येणार नाही नाही. किंवा तो सेट रॅशनल नंबरचा जो सेट आहे तो आपला इंटिरियर सेट येत नाही इंटिरियर पॉइंट ऑफ सेट येत नाही. पण नो एनी रिअल नंबर इज अ इंटिरियर पॉइंट और फायनाइट और काउंटेबल. नेक्स्ट आपला ओपन सेट आहे. मॅडम ते डी एक्झाम्पल जरा डबल सांगा. डी एक्झाम्पल का? हो. हा सेट फायनाइट दिलेला आहे 1 2 3 4 मग ह्या सेट मध्ये आपण 3 इज इक्वल टू काय घेतलेलं आपण एक्स इज इक्वल टू काय घेतलंय 3 घेतलेला हा एक पॉईंट घेतलेला आहे त्याचा आपण जर आधी फर्स्ट काय करतो इंटिरियर पॉईंट काढण्यासाठी आपल्याला नेबरहुड काढावा लागतो. नेबरहुड जर फाइंड केला 3 इप्सिलॉन आपण घेतला 0.5 घ्या तुम्हाला पाहिजे तो घ्या मग तो जर घेतला तर तो काय होणार 2.5 टू 3.5 मध्ये येणार पण तो सेट तो जो पॉइंट आहे ओपन इंटरवल हा इन्व्हॉल्व होतोय का ह्याच्यामध्ये सेट ए मध्ये? नाही होते ना कारण की हे फायनाइट नंबर आहेत. नंबर काय आहेत 1 2 3 4 एवढेच नंबर आहेत त्याच्यामध्ये दुसरे नंबर नाही आहेत सेट मध्ये. हॅलो इप्सिलॉनची व्हॅल्यू 1 पर्यंत घेऊ शकतो आपण. असं काय नाही जसं आपला सेट असेल तसं आता जर 1000 मध्ये 100 मध्ये जर सेट असेल तर इप्सिलॉनची व्हॅल्यू आपण 0 to 1 मध्ये घेऊन कशी जमेल? मग तो सेट किती छोटा येईल आपण जर लाईनवर दाखवायचा म्हणला तर ओपन इंटरवलचा सेट किती छोटा येईल? असं काही नाही तो आपल्यावर डिपेंड आहे जसा सेट असेल त्याच्यावर आपण
इप्सिलॉन घ्यायचा. इप्सिलॉन इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0, फक्त स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 घ्यायचा. पण तो आपण मिनिमम घेतो, जास्त मॅक्झिमम पण घेत नाही. पण जसा आपल्याकडे सेट असेल त्या पद्धतीने आपण तो इप्सिलॉन घ्यायचा. हॅलो, समजलं का इप्सिलॉनचं? हॅलो, हा मॅम. नेक्स्ट आहे आपला ओपन सेट. ओपन सेट म्हणजे सगळ्यांनाच माहित असेल आता. हॅलो, अ सेट S is said to be open if it is a neighborhood of each of its point. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याकडे जो सेट असेल गिवन यस, तो त्या सेट मधील सगळ्या पॉइंटचा आपल्याला काय पाहिजे, नेबरहुड आलेला पाहिजे, नेबरहुड पॉइंट आले पाहिजेत, तरच तो सेट काय असतो आपला ओपन सेट असतो. समजलं का? आता इथे जर क्लोज्ड सेट घेतला, हॅलो ऐकायला येतं सगळ्यांना? हॅलो, येस मॅम. हो आता येते ऐकायला मिस. येतं? मला सांगा इथे जर आपण क्लोज्ड सेट घेतला, हॅलो ऐकायला येतं ना? इथे जर आपण क्लोज्ड सेट घेतला तर तो येऊ शकतो का ओपन सेट? त्याचे नेबरहुड तर काढता येतात, पण एंड पॉइंट जे असतात ते इनवॉल्व असतात का? म्हणजे त्याचे नेबरहुड पॉइंट काढता येतात का? नाही ते काढता. त्यामुळे तो ओपन सेट, क्लोज्ड सेट हा काय येणार नाही आपला, नेबरहुड ओपन सेट येत नाही. मग इथं काय, अ सेट S is said to be open if it is a neighborhood of each of its point, that is for each x belongs to S, there exists an open interval Ix such that x belongs to Ix subset of S, or if every point of S is an interior point, म्हणजे त्यातले S मधील काय प्रत्येक पॉइंट काय असला पाहिजे, इंटिरियर पॉइंट असला पाहिजे, then S is called a open set. एक्झाम्पल बघा, द रिअल नंबर इज अन ओपन सेट. रिअल नंबर काय असतो आपला, ओपन सेट असतो. तर नेक्स्ट काय, द सेट ऑफ रॅशनल नंबर इज अ नॉट अन ओपन सेट. कारण की रॅशनल नंबर मध्ये इरॅशनल नंबर मोडत नाहीत, फक्त तो काय असतो, रॅशनल नंबरचा सेट असतो. रॅशनल नंबर मध्ये फक्त नॅचरल नंबर, इंटिजर, पॉझिटिव्ह इंटिजर मोडतात, निगेटिव्ह इंटिजर मोडतात. द क्लोज्ड इंटरवल ए बी इज नॉट ओपन सेट, इट इज अ नॉट नेबरहुड ऑफ अ एंड पॉइंट. का? तर त्याचे एंड पॉइंटचे नेबरहुड काढता येत नाहीत आपल्याला, नेबरहुड ऑफ पॉइंट ए अँड पॉइंट बी. नेक्स्ट, नल सेट इज ऑलवेज ओपन सेट असतो, हे सगळ्यांना माहिती आहे ना? हॅलो, नल सेट हा आपला ऑलवेज ओपन सेट असतो, हे माहिती आहे ना सगळ्यांना? फॉर इज अ नो पॉइंट इन फाय, फाय म्हणजे आपला नल सेट ऑफ अ विच इट इज नॉट अ नेबरहुड. नॉन एम्प्टी फायनाइट सेट इज अ नॉट अ ओपन सेट. फायनाइट सेट हा ओपन सेट असेल का? कारण की तो काय होतो, फायनाइट असतो. आपल्याला जेवढे नंबर दिले असतात, आपल्याला सांगितलेलं आहे 1 to 10 मधले ऑड नंबर घ्या, इव्हन नंबर घ्या. 1 to 10 मधले तेवढेच नंबर येणार, ते एक्स्ट्रा नंबर येणार का त्याच्यामध्ये? नाहीत होणार, ते तेवढेच होणार. मग तो फायनाइट ओपन इंटरवल आहे, म्हणून तो काय होतो, ओपन सेट येत नाही. समजलं ना हे? नेक्स्ट बघा, चेक वेदर द फॉलोइंग सेट्स आर ओपन. बोला, हा बोला. हॅलो हॅलो, बोला. हॅलो हॅलो. पण नेक्स्ट बघा, फर्स्ट आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. काय घेतलं आपण एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 0 1. हा सेट काय आपला रिअल नंबर, कंटेनिंग रिअल नंबर आहे. मग काय करायचं आपण, ह्यात फर्स्ट आपण काय करणार, ह्याचा एक आपण पॉईंट फाइंड करणार. म्हणजे एक पॉईंट घेणार आपण नेबरहुड काढण्यासाठी. आपण एक जर पॉईंट घेतला, 1/2 घेतला, 1/2 घेतला, मग त्याच्यासाठी आपण काय बघणार, हा पॉईंट, हा सेट येतो, नेबरहुड आहे का बघायचा आधी. त्यासाठी आपल्याला काय करतो, ओपन इंटरवल एक फाइंड करावा लागतो. मग तो काय, तो एप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट, म्हणजे हाच आपण x बिलॉंग्स टू 0 1 हाच एक ओपन इंटरवल घेतलाय. वी कॅन फाइंड इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट नेबरहुड ऑफ इप्सिलॉन x इज सबसेट ऑफ काय येतोय मग आपला, 0 1. सॉरी, एक आपण फाइंड करतो आपण ओपन इंटरवल नेबरहुड इप्सिलॉन. त्यात आपण इप्सिलॉन एक घेतो छोटा, काय पण घेतला, समथिंग 0.1 घेतला, मग आपला काय येणार 0.1 to 1.1 येणार. मग तो काय येणार, इथं लाईज होतोय का ह्याच्यामध्ये, 1/2, सॉरी 1/2 मायनस 1/2 मायनस 0.1 केल्यानंतर काय येतो, हॅलो 1/2 मायनस, हॅलो हॅलो ऐकायला येतं सगळ्यांना? येस मॅम. ए इज इक्वल टू आपण 0 1 हा एक काय घेतलाय, सेट घेतलाय. आणि आपण काय करायचंय, आता तो आपल्याला आधी काय चेक करायला लागणार, नेबरहुड आहे का नाही चेक करायला लागणार.
करायला लागणार ना. नंतर मग इंटेरियर पॉईंट आहेत का नाही त्या सगळ्या सेटमध्ये 0 to 1 ह्या सेट मधील आपल्याला सगळे पॉईंट आहेत ते इंटेरियर पॉईंट आहेत का नाही ते बघावं लागणार. त्याच्यानंतर तो जर सगळ्या पॉईंटचे इंटेरियर पॉईंट येत असतील तर तो आपला सेट आहे तो काय तो ओपन सेट येतो. समजलं ना हे पण सगळ्यांना. नेक्स्ट आता सेट घेतलाय बी इज इक्वल टू काय घेतलाय 0 to 3 आणि युनियन ऑफ 3 to 4 घेतलेला आहे. मग हा सेट आहे तो ओपन सेट येतोय ना. हॅलो, बी इज इक्वल टू बी, हो. हॅलो, ओपन सेट येतोय. नेक्स्ट आपला आहे तो 0 to 3 आणि 2 to 5 येतोय ओपन सेट. त्याचा युनियन घेतला तर आपला नंबर काय येणार 0 1 2 3 4 5. 0 to 3 मध्ये 1 2 येतोय ना. C इज इक्वल टू 0 3 युनियन ऑफ 2 5 हा सेट आपला ओपन येतोय ना. आपण एक लाईन Yes, ड्रॉ ma'am. करा आणि सेट टाका आधी 0 चा Yes, ma'am. 0 to 3 आणि 2 to 5 येतोय तो. नेक्स्ट D इज इक्वल टू काय आहे 0 to 3 युनियन ऑफ क्लोज्ड सेट 2 to 5 हा ओपन सेट आहे का. हा ओपन सेट आहे का. नाही. आहे ना. टाकून आहे. बघा बरं तुम्ही रिअल लाईनवर. आहे मॅम. कारण की 2 हा इन्व्हॉल्व होतोय ना 3 मध्ये. आपल्याला काय बघायचंय डी हा आपण एक सेट घेतलाय तो काय घेतलाय आपण 0 to 3 आणि 2 to 5 ह्या सेटचा युनियन घेतलेला आहे. त्यामुळे हा डी हा सेट येतोय ना ओपन इंटरव्हल मध्ये. नेक्स्ट सेट आहे बघा इज इक्वल टू 0 to 10 हा ओपन इंटरव्हल येतोय का सांगा मला आता. नाही. येतोय काय. नाही. नाही नाही. कारण की नाही. 10 हा काय इन्व्हॉल्व आहे त्या सेट मध्ये. पण त्याचा इंटिरियर पॉईंट काढता येतात का किंवा नेबरहूड काढता येतोय का 10 चा. नाही येते काढता. त्यामुळे तो काय आपला ओपन सेट नाहीये. नेक्स्ट काय एफ इज इक्वल टू काय घेतलाय मी रॅशनल नंबर घेतलाय. लेट एक्स बिलॉंग्स टू रॅशनल नंबर फॉर एनी इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट इप्सिलॉन आपण काय घेतलाय एक्स मायनस इप्सिलॉन एक्स प्लस इप्सिलॉन घेतलाय विल बी कंटेन इन इरॅशनल पॉईंट. म्हणजे तो रॅशनल पण असू शकतो इरॅशनल पण पॉईंट येऊ शकतो. तर आपल्याला माहितीये का म्हणजे घेतला तरी आपण त्यात इरॅशनल पॉईंट येऊ शकतो. आपण एक सेट घेतलाय हा इमेजनरी सेट घेतला. तुम्ही एक सेट घेऊन बघा इरॅशनल नंबर मधला रॅशनल नंबर मधला. त्यातील जर एक इप्सिलॉन एक घेतला तुम्ही तो इरॅशनल पॉईंट्स पण येऊ शकतात किंवा रॅशनल पॉईंट पण येऊ शकतात. पण आपल्या रॅशनल नंबर मध्ये इरॅशनल नंबर मोडतात का नाहीत मोडत. म्हणून काय इप्सिलॉन नेबरहूड ऑफ एक्स is not subset of a rational number for all epsilon is greater than 0. Therefore, x is not an interior point of a x. मग कुठलाही x जरी घेतला तरी तो इंटेरियर पॉइंट येणार का रॅशनल नंबरचा नाही येणार. आणि देअरफॉर x इज नॉट अ ओपन सेट. समजलं ना हा ओपन सेट का नाही येतो. मग नेक्स्ट आपण घेतलेला आहे g इज इक्वल टू काय घेतलाय 1 डिवायडेड बाय n आणि n बिलॉंग्स टू काय नॅचरल नंबर आहे. मग आपला हा सेट काय येतो मला सांगा. हॅलो हॅलो ऐकायला येतं ना सगळ्यांना. हा सेट काय येतोय मग आपला. हॅलो ऐकायला येतं सगळ्यांना. हो मॅम. हॅलो हा मला सांगा मग हा सेट काय येणार आपला g इज इक्वल टू g इज द सेट ऑफ n डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय n n इज बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. मग हा सेट काय येतोय आपला 1 ओपन इंटरव्हल येतोय का. divided by 2, 1 divided by 3, up to 1 divided by 4, up to so on. हा म्हणजे हा ओपन इंटरव्हल येतो का मग अप टू साऊंड पण कुठपर्यंत येणार हा ओपन इंटरव्हल. ओपन इंटरव्हल येणार का हा मला सांगा आधी. Infinity ना. ना. नाही. नाही. नाही एकतर हा जो हे इंटरव्हल आहे तो 1 to 1.5 मध्येच इन्व्हॉल्व होतोय. चेक करा होतोय ना. येस. होतोय ना. Yes, कारण की ma'am. 1 डिवायडेड बाय 9999 जर घेतला कारण की n काय आपला इन्फायनाइट 1 to इन्फायनाइट नॅचरल नंबर आहे. मग तो जर घेतला तरी आपला काय होतं 0.000 समथिंग येत होते. कारण की तो कशामध्ये होतोय 1 to 1.5 मध्येच इन्व्हॉल्व होते. पण 1.5 त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते का नाही होते. मग हा सॉरी होते. पण मला सांगा आपला हा सेट हा ओपन इंटरव्हल येतोय का ते सांगा आधी मला. नाही नाही. का नाही येते तो कारण की 1 पासून स्टार्ट होते तो 1 लाच क्लोज होते. 1 पासून स्टार्ट होते म्हणजे लेफ्ट साइडून तो क्लोज आहे आणि पुढे इन्फायनाइट नंबर. नेक्स्ट आपला काय एच इज इक्वल टू आपण काय घेतलेलं आहे 1 2 3 4 हा काय घेतलाय फायनाइट सेट घेतलेला आहे. बट एक 1 हा काय केला आपण एक इंटिरियर पॉइंट घेतला.
मग त्याचं नेबरहुड काढायचं आपल्याला. मग तो नेबरहुड बिलॉंग्स टू एच येतोय. बिलॉंग्स टू एच येतोय का? सॉरी, तर हा फायनाईट सेट आहे. तो इंटिरियर पॉइंट ऑफ एच येऊ शकतो का? नाही येऊ शकत. कारण की काय होतं, ह्याचा जरी आपण घेतला नेबरहुड घेतला, फर्स्ट 1 घेतला, 1चा नेबरहुड जर घेतला तर -1 to 1 प्लस मध्ये येतोय, पण तो रिअल नंबर मध्ये बिलॉंग होऊ शकतो. होईल का नाही माहित नाही आपल्याला. रॅशनल नंबर येईल, इरॅशनल नंबर येईल, कारण की तो ह्या सेट मध्ये येत नाहीये. म्हणून काय, याची इज नॉट ओपन सेट. हा काय येतो, फायनाईट सेट आहे. नेक्स्ट आहे आपला नेक्स्ट एक आपण हे घेऊया. काय झालं, कोणाला काय बोलायचंय का? नेक्स्ट आपण पहिलं होतं त्यातलं ते कुठलं? पहिलं a is equal to 0 to 1 मध्ये a is equal to 0 1 का? 1 आहे ते पहिलं. हा, जो पहिला नंबरचं एक्झाम्पल आहे ते म्हणताय का तुम्ही? हो काय नाही समजलं तुम्हाला, मला सांगा त्यातलं. हो. काय नाही समजलेलं. 0 आणि 1 हा काय आहे? हा सांगा की. 0 आणि 1 हा आपण ओपन सेट घेतलेला आहे. तो म्हणजे एक सेट घेतलेला आहे. आपल्याला हा ओपन आहे का नाही तो बघायचा. हा कंटेन इन काय सांगितलंय, रिअल नंबर सांगितलेला आहे. मग आपण हा नेबरहुड कसं काढतो ते बघितलेलं आहे. तुम्ही एक सेट घ्या, एक नंबर घ्या 0 to 1 मधला. तुम्ही 1/2 जर घेतला म्हणजे 0.5 घेतला, तर त्याच्या तो नंबर आपला ओपन काय म्हणतात, इंटरवलचा बिलॉंग्स टू काय म्हणतात, नेबरहुड तुम्ही चेक केलं ना आधी, तर नेबरहुड बघायचा. म्हणजे आपण 0 to 1 मधला जर एक पॉईंट घेतला 0.5, तर तो आधी नेबरहुड आहे का बघायचा. मग नेबरहुड आहे ते बघण्यासाठी आधी आपण काय करतो, नेबरहुड आहे का ते बघण्यासाठी काय करतो, एक ओपन इंटरवल आहे. म्हणजे जो एक पॉईंट घेतलाय तो बिलॉंग्स टू काय आला पाहिजे, ओपन इंटरवल आला पाहिजे. तो ओपन इंटरवल सबसेट ऑफ काय असला पाहिजे, आपल्याकडे जो गिवन सेट आहे तो असला पाहिजे. मग तो जर तसा जर असला तो पॉईंट, तर तो आपला काय होतो, नेबरहुड पॉईंट ऑफ एक्स होतो. पण त्यातील काय सांगितलंय, इंटेरियर पॉईंट म्हणजे काय सांगितलेलं आहे, प्रत्येक पॉईंट आपण 0.5 घेऊ शकतो, 0.6 घेऊ शकतो, 0.7, 0.8, 0.9 अप टू 1 पर्यंतचे रॅशनल इरॅशनल जेवढे सगळे नंबर आहेत. 0 पॉईंट मध्ये 0 म्हणजे 0.001 हा पण एक आपला पॉईंट येऊ शकतो, कोणता, नेबरहुड पॉईंट येऊ शकतो. आणि त्याच्या आपल्याला इंटेरियर पॉईंट काढू शकतो आपण. काय करतो, इंटरवल काढू शकतो. तो नेबरहुड होऊ शकतो. 0.001 हा पण नेबरहुड होऊ शकतो, नेबरहुड पॉईंट होऊ शकतो. समजलं का तुम्हाला? म्हणजे त्यातील जेवढे नंबर आहेत 0 to 1 मध्ये, ते सगळे काय असले पाहिजे, ते इंटेरियर पॉईंट असले पाहिजे. त्या सेटचे काय असले पाहिजे, ते इंटेरियर पॉईंट असले पाहिजे. हॅलो, हा समजलं. पण 0 आणि 1 हा इन्क्लूड होत नाही, कारण की आपला ओपन इंटरवल मध्ये काय असतो, 0 इज स्ट्रिक्टली लेस दॅन, एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन 1 असतो. म्हणजे 0 आणि 1 हा त्या सेट मध्ये ही होतो का, इन्क्लूड होतो का, नाही होत. पण 0 to 1 मधील सगळे नंबर असतात ते काय असतात, त्या सेटचे नेबरहुड पॉईंट पण असतात आणि इंटिरियर पॉईंट पण असतात. समजलं का? प्रत्येक पॉईंटचा प्रत्येक नेबरहुड असतो, त्या सेट मध्ये नेबरहुड असतात. ओके, नेक्स्ट काय आपण इथे घेतलेलं, एव्हरी ओपन सेट इज अ युनियन ऑफ अ ओपन इंटरवल. आपण हे पुढच्याच लेक्चरला घेऊया का आता घेऊ? पुढच्या घ्या. हॅलो, पण आज सगळ्यांना समजलं का तुम्हाला? मला सांगा आधी, काय समजलं नाही नेबरहुड मध्ये आणि इंटिरियर पॉईंट मध्ये. इंटिरियर पॉईंट म्हणजे काय, आपण जो, हॅलो, समजलं का? मला सांगा काय समजलं नाही ते सांगा, म्हणजे मी सांगते ते. हॅलो, हॅलो, हॅलो मॅम. हा बोला. ते मॅडम, क्लोज इंटरवल आणि ओपन इंटरवलचे एंड पॉइंट ते नेबरहुड कसे असते ते जरा सांगा. नसतात. क्लोज इंटरवल आपला काय असतो, ए आणि बी. मग ए आणि बी काय करणार आपण, क्लोज इंटरवल म्हणजे काय करतो, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. म्हणजे ए आणि बी हा पॉइंट त्या ओपन इंटरवल मध्ये, क्लोज इंटरवल मध्ये असतात ना इन्व्हॉल्व. म्हणजे जो आपण एक इंटरवल घेतलाय त्या इंटरवल मध्ये 1 आणि ए आणि बी हा इन्व्हॉल्व असतो का नाही. म्हणजे ते एक एक्झाम्पल घेतलेलं ना क्लोज इंटरवलचं, 0 आणि 10 हे त्या सेट मध्ये येणार का नाही. सेट घेतलेला हा ओपन, आपण हा जो क्लोज्ड
सेट घेतलेला आहे ना त्या 0 आणि 10 हा सेट असणार 0 आणि 10 हा यस मध्ये इन्व्हॉल्व असणार ना क्लोज्ड सेट मध्ये. तसा ए आणि बी हा काय तो ओपन इंटरवल आहे, ओपन आहे. तो आपण ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन बी असतो. कारण की तो काय तो ए आपण घेताना काय करतो 0 म्हणजे ए सोडून त्याच्या पुढच्या व्हॅल्यू घेतो त्यावेळेस तो ओपन इंटरवल असतो त्यावेळेस. म्हणजे हाच आपण सेट असा लिहू शकतो ना, मी इथं घेतलेला आहे ना तुम्हाला ओपन इंटर हा सेट आपण असा लिहू शकतो ना. अरे ओपन इंटरवल कसा लिहितो ना आपण, क्लोज इंटरवल कसा लिहितो त्या आधी मला सांगा तुम्ही. हॅलो 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 ऐकायला येते का? हॅलो 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 ऐकायला येते का? हॅलो हा येते मॅम. मला सांगा आपण क्लोज हा जर ए आणि बी हा ओपन इंटरवल घेतलाय तर आपण असा लिहू शकतो ना, लिहितो ना ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन बी. म्हणजे ए आणि बी हा त्या सेट मध्ये इन्व्हॉल्व असतो का? नसतो. तसं ए क्लोज इंटरवल काय लिहिलंय ए बी हा आपण लिहिताना कसं लिहिणार ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. म्हणजे ए आणि बी त्या सेट मध्ये इन्व्हॉल्व आहेत ना. समजलं का कोणाला? हो. कोण विचारत होतं? येस मॅम. हा म्हणजे त्याचे एंड पॉइंट आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे इच अँड एव्हरी पॉइंट काय असला पाहिजे इच ए आणि बी हा जे एक ओपन इंटरवल आहे त्या सेट मधील प्रत्येक पॉइंटचा काय असला पाहिजे एक इंटिरियर पॉइंट ही असला पाहिजे. काय पाहिजे नेबरहुड असले पाहिजेत प्रत्येक पॉइंटचे. तसं क्लोज इंटरवल ए आणि बी आहे हा क्लोज इंटरवल आहे. हा मग ए आपण जर एक सेट एक पॉइंट घेतला आपण त्याचा जर नेबरहुड काढायचंय तर तो आपला बाहेर जाणार. आता 0 हा इथं एक एक्झाम्पल आहे बघा. 0 हा एक आपण 0 सेट काय घेतलाय 0 to 10 हा एक ओपन सेट घेतलाय. त्या सेट मधला जर आपण हा 0 हा एक पॉइंट घेतला ए इज इक्वल टू आपण 0 घेतला आणि त्याचे जर नेबरहुड काढले त्याचे नेबरहुड काढण्यासाठी आपल्याला काय करणार इप्सिलॉन काय करणार इप्सिलॉन मायनस ए मायनस काय करायला ए मायनस इप्सिलॉन आणि ए प्लस इप्सिलॉन आधी तो ओपन इंटरवल काढावा लागणार. मग त्याच्यासाठी आपण काय करणार 0 घेतलाय मग 0 आपण हा सेट घेतलाय सॉरी ए हा पॉइंट 0 घेतलाय. मग आपण इप्सिलॉन काय घेतोय 0.1 घेतोय. मग 0.1 आपण मायनस केला तर तो काय येणार इकडं 0 मध्ये 0.1 मायनस केला तर काय मायनस 0.1 येणार है ना. हॅलो हो. मायनस 0.1 येणार आणि ऍड केला तर तो काय येणार 0.1 येणार. म्हणजे 0.1 हा मायनस 0.1 हा त्या क्लोज्ड सेटच्या बाहेर जातोय ना. मायनस 0.1 हा त्या क्लोज्ड सेटच्या बाहेर जातोय का नाही लेफ्ट येस साईडला मॅम. जातोय ना. हा मग तो 0 आहे तो पण तो 0 जो आपण ही घेतलाय पॉईंट घेतलाय त्याचा नेबरहुड येतोय का आपल्याला काढायला नाही येते कारण की आपला सेट काय क्लोज्ड आहे तो 0 पाशीच क्लोज्ड येतोय. मग त्याच्या लेफ्ट साईडला जर आपला पॉईंट गेला इथं तर तो पॉईंट आपला इन्व्हॉल्व नाही येत ना त्या सेटमध्ये गिवन सेटमध्ये ते पॉईंट इन्व्हॉल्व आहेत का नाही येत ना. हा मॅम. मायनस 0.1 मायनस 0 आहेत का ते इन्व्हॉल्व नाही आहेत. म्हणून आपला हा क्लोज्ड सेट आहे ना त्याचे एंड पॉइंट असतात ना त्याचे नेबरहुड काढता येत. समजलं का आता. म्हणून काय असतो आपला समजलं का. हॅलो येस मॅम. समजलं का आता. हो. त्याचे नेबरहुड काढता येत एंड पॉइंटचे म्हणून तो आपला जो एंड पॉइंट असतो हे आपण थेरम उद्याच पाहूया. अजून बाकी कुणाला काय विचारायचंय. आणि इंटिरियर पॉइंट म्हणजे काय आला ना जो पॉइंट घेतो आपण त्यातले सगळे जे पॉइंट असतात जे जे नेबरहुड निघतात तो इंटिरियर पॉइंट असतो. कळालं ना इंटिरियर पॉइंट पण सगळ्यांना. एकदा चेक करा आणि बुक सगळ्यांनी ओपन करून पाहिलं का. येस मॅम. बोला बोला कोण बोलत होतात. मोबाईल मध्ये पूर्ण बुक ओपन होतंय.
कोण विचारत होतं का आता काय? आज नवीन कोण आलेत का? फर्स्ट लेक्चर आज कोणाचं नाही ना? हा मॅम. हॅलो हॅलो. हॅलो मॅम. हा झालं. हा, आवाज येतोय ना? यस मॅम. ओके, ठीक आहे. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मॅम. ओके, काल सगळ्यांनी वेबिनार अटेंड केला का? हो वेबिनार. मॅम. हो मिस. हो मॅम. हो मॅम. हो मॅम. ओके, आज 35च जण आहेत, बाकीचे कुठे आहेत? 44 स्ट्रेंथ आहे आपली. 34च. कंटाळा आला काय वेबिनारचा? आज जॉईन नाही केला? वेबिनार जरा कोण सांगताय? हॅलो, अभिषेक हा कराडे. मॅम. वेबिनार अटेंड हो केला का? केला का? बरं, कसा होता मग? होता म्हणजे काय आहे तुमचा फीडबॅक? म्हणजे आम्हाला कळालं ना, म्हणजे पूर्ण आपली अटेंड केला का? सोशल मीडियावर प्रायव्हसी असणे गरजेचं आहे प्रत्येक. त्यामुळे बरोबर, कारण आजकाल तुम्ही हा. तेच सगळं यूज करत असतात, फेसबुक, व्हॉट्सअप, मग त्याची सिक्युरिटी पण महत्वाची आहे. हो. ओके, ठीक आहे. स्वयंला सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय ना स्वयंच्या कोर्ससाठी, का कोणी राहिलंय? केलंय मॅम. केलंय. गौरी? हो केलंय केलं मॅम. आहे. हा मॅम. ओके, ठीक आहे. केलंय. कोणी राहिलेलं नाहीये ना? ओके, ठीक आहे. आपण सुरू करूयात लेक्चरला. स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? हो, दिसते. ओके, आणि आवाज पण येतोय ना माझा? हो. हो मॅम. ओके. लास्ट लेक्चरला काय झालेलं कोण सांगेल? लास्ट लेक्चरला आपण थेरम बघितलेले. मंडेच्या लेक्चरला. एनीवन? अरे अभ्यास करताय की नाही तुम्ही? ओके, ठीक आहे. आपण लेक्चरला सुरू करूयात, ऑलरेडी लेट झालेला आहे. तुम्हाला स्क्रीनवर नोट दिसतीये. नोट बघा. एनी सेट ऑफ m vectors in Rn where m is greater than n is always linearly dependent. बघा, एनी सेट ऑफ m vectors in Rn म्हणजे n डायमेन्शनल स्पेस मधले स्पेस मधला
मधले एम वेक्टर्स आहेत, वेअर एम इज ग्रेटर दॅन एन इज ऑलवेज लिनियरली इंडिपेंडंट. एन डायमेन्शनल वेक्टर स्पेस आहे तुमच्याकडे, त्याच्यामध्ये एम वेक्टर्स आहेत आणि तो एम जर ग्रेटर दॅन एन असेल तर ते जे वेक्टर्स असतील, जे कोणते वेक्टर्स असतील ते लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स असणार आहेत. तर ह्याचा आपण प्रूफ बघूयात. बघा, पहिल्यांदा एम वेक्टर्स, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एम वेक्टर्स कन्सिडर करावे लागतील. तर फर्स्ट कन्सिडर अ सेट ऑफ एम वेक्टर्स इन Rn ॲज A1 वेक्टर, A2 वेक्टर अप टू AM वेक्टर. म्हणजे पहिल्यांदा काय केलंय, एम वेक्टर कन्सिडर केलेले आहेत. आपलं स्टेटमेंट काय आहे, एन डायमेन्शनल मधले एम वेक्टर्स आहेत, पण एम हा कसा आहे, एम इज ग्रेटर दॅन एन. So consider a set of M which is greater than n vectors in Rn as A1 vector, A2 vector up to AM vector. M vector consider केलेले आहेत. Now we assume that this set is linearly independent. आता आपल्याला आपली नोट काय आहे की ते M vectors हे कसे असतात, लिनियरली डिपेंडंट. मग आपण हे कॉन्ट्राडिक्शननी हे प्रूफ करणार आहे. मग कॉन्ट्राडिक्शननी प्रूफ करायचं म्हणून आपण काय म्हणणार, अज्युम करणार आहे की ते वेक्टर्स जे काही आहेत A1, A2, AM वेक्टर हे लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स आहेत. So we assume that this set is linearly independent. Then its subset A1 vector, A2 vector, AN vector is linearly independent and forms a basis for Rn. असं का म्हटलं इथे, एम वेक्टर आपण अज्युम काय केलंय की हे जे एम वेक्टर्स आपण कन्सिडर केलेले आहेत ते लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स आहेत. त्याचा सबसेट आपण घेतला, कारण की आपलं स्टेटमेंट मध्येच काय, एम इज ग्रेटर दॅन एन, म्हणजे त्याचा सबसेट आपण घेतला वेक्टरचा, तो आहे A1 वेक्टर, A2 वेक्टर अप टू AN वेक्टर. हा लिनियरली इंडिपेंडंट आहे, कारण आपण आधी थेरम बघितला होता, एनी सबसेट ऑफ लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स आर लिनियरली इंडिपेंडंट. मग आपले जर एम वेक्टर्स आपण कन्सिडर करतोय की ते लिनियरली इंडिपेंडंट आहेत, तर त्याचा सबसेट जो आपण घेतलेला आहे A1, A2, AN हा पण कसा असला पाहिजे, लिनियरली इंडिपेंडंट असला पाहिजे. आणि अँड फॉर्म्स ए बेसिस फॉर Rn, कारण बेसिसची आपण सफिशियंट कंडिशन बघितलेली. जर बेसिस आहे की नाही एखादा वेक्टर तुम्हाला चेक करायचा असेल तर त्याची इट इज सफिशियंट टू चेक इट इज लिनियरली इंडिपेंडंट ऑर नॉट. तो लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही हे चेक करायचं. जर तो लिनियरली इंडिपेंडंट असेल तर ऑब्व्हियसली तो स्पॅनिंग सेट असणार आहे, आणि तो स्पॅनिंग सेट आहे, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या म्हणजे तो काय, बेसिस आहे. त्यामुळे इथे ओके, हेन्स A1 AN plus 1 vector, AN plus 1, AN plus 2 vector up to AM are linear combinations of A1, A2, AN. कारण आपण काय म्हणतोय, A1, A2, AN हे काय आहेत, लिनियरली इंडिपेंडंट आहेत. हेन्स AN plus 1 vector, AN plus 2 vector up to AM are linear combinations of A1, A2, AN. स्पॅनिंग सेटची कंडिशन आहे ही. बट विच इज नॉट पॉसिबल, हे पॉसिबल आहे काय, नाही पॉसिबल. विच कॉन्ट्राडिक्ट्स टू दी अजम्पशन दॅट A1 वेक्टर, A2 वेक्टर, AM वेक्टर इज लिनियरली इंडिपेंडंट, कारण ही कंडिशन पॉसिबल नाही. त्यामुळे हे कॉन्ट्राडिक्शन झालं जे काही आपण अज्युम केलेलं, विच कॉन्ट्राडिक्ट्स टू दी अजम्पशन दॅट A1 वेक्टर, A2 वेक्टर अप टू AM वेक्टर इज लिनियरली इंडिपेंडंट. Hence, A1 vector, A2 vector, AM vector is linearly dependent set. हा लिनियरली इंडिपेंडंट नाहीये. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे की हा जो सेट आहे A1 वेक्टर, A2 वेक्टर, AM वेक्टर इज लिनियरली डिपेंडंट सेट. ठीक आहे, समजलंय. नोट आहे, जस्ट नोट लक्षात ठेवा. प्रूफचं एवढं काही हे नाहीये, पण फक्त नोट आहे आणि ते का आहे हे प्रूफ करून दाखवलंय. समजतंय का सगळ्यांना की एन डायमेन्शनल स्पेस मधले जर एम वेक्टर्स असतील आणि तो एम जर तुमचा ग्रेटर दॅन एन असेल तर तो ऑलवेज लिनियरली डिपेंडंट असतो. ठीक आहे, ओके. आता पुढचा थेरम,
थेरम आहे, इफ वेक्टर स्पेस S has dimension n, if vector space S has dimension n and set of linearly independent vectors x1 vector, x2 vector up to xr vector, r is less than n in S, then there exists a basis for S which contains this set as a subset. ओके, काय म्हटलंय, एस हा एक वेक्टर स्पेस आहे, एन डायमेन्शनल स्पेस आहे आणि सेट ऑफ लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स आहेत, x1 वेक्टर, x2 वेक्टर अप टू xr वेक्टर, आणि हे जे r वेक्टर आहेत विच इज r इज लेस दॅन n, then there exists a basis for S which contains this set as a subset. म्हणजे इथे हा जो लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर आहे तो काय करतोय, एक बेसिस एक्झिस्ट करतोय आणि हे जे इंडिपेंडंट वेक्टर्स आहेत हे काय आहेत, त्याचे सबसेट आहेत. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रूफ, लेट A1 वेक्टर, A2 वेक्टर up to an vector forms a basis for Rn. काय कन्सिडर केलेला आहे, A1 वेक्टर, A2 वेक्टर अप टू an वेक्टर हा सेट ऑफ वेक्टर्स कन्सिडर केलेला आहे आणि काय म्हणतोय आपण, विच फॉर्म्स ए बेसिस फॉर Rn ॲज x1 वेक्टर, x2 वेक्टर अप टू xr वेक्टर बिलोंग्स टू S. जे स्टेटमेंट मध्ये दिलेला आहे, x1 वेक्टर, x2 वेक्टर अप टू xr वेक्टर बिलोंग्स टू S, then we can express xr वेक्टर is equal to summation of I running from 1 to n alpha I ai वेक्टर. लिनियर कॉम्बिनेशन घेतलेला आहे. इथं अल्फा I ही स्केलर क्वांटिटी आहे, सो हा बेसिस आहे म्हणून स्पॅनिंग सेटची कंडिशन लिहिलेली आहे इथे. xr vector is equal to summation of I running from 1 to n alpha I ai vector. At least one alpha I should be non-zero. काय म्हटलेलं आहे, at least one alpha I should be non-zero. Without loss of generality, suppose alpha n is not equal to 0. काय म्हटलेलं, without loss of generality, suppose alpha n is not equal to 0, then replace ar vector by xr. हा जो ar वेक्टर आहे तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे xr ने. वी गेट अ न्यू बेसिस. आपल्याला काय मिळणार आहे, न्यू बेसिस ॲज, बघा, A1 वेक्टर, A2 वेक्टर अप टू ar मायनस 1 वेक्टर कॉमा xr वेक्टर. आता ar आपण रिप्लेस करतोय xr ने, त्यामुळे xr वेक्टर कॉमा ar प्लस 1 वेक्टर अप टू an वेक्टर हा न्यू बेसिस मिळाला आपल्याला इथे. कारण आपली रेंज आहे 1 to n. सो A1, A2, ar मायनस 1, ar रिप्लेस केला xr ने, ar प्लस 1 अप टू an. अगेन xr मायनस 1 इज इक्वल टू, आधी होतं बघा, xr इज इक्वल टू समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to n अल्फा I ai. आता काय लिनियर कॉम्बिनेशन घेतलंय, xr मायनस 1 इज इक्वल टू समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to n मायनस 1 अल्फा I ai वेक्टर प्लस अल्फा इंटू xr वेक्टर, समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to n मायनस 1 अल्फा I ai वेक्टर प्लस अल्फा इंटू xr वेक्टर. आता जसं आपण आधी केलं इथे पण काय, ऍटलिस्ट 1, जशी आधी कंडिशन आपण घेतली होती की ऍटलिस्ट 1 अल्फा I शुड बी नॉन झिरो, सेम इथे पुन्हा आपण तीच कंडिशन घेणार आहे, वेअर ऍटलिस्ट 1 अल्फा I शुड बी नॉन झिरो. ऍटलिस्ट 1 अल्फा I शुड बी नॉन झिरो. सेम जसं आधी केलं होतं, विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी, सपोज ar minus 1 is not equal to 0, then replace ar minus 1 by xr minus 1. आधी आपण काय केलं होतं, ar रिप्लेस केला होता xr ने. आता आपण काय करतोय, ar minus 1 वेक्टर हा रिप्लेस करतोय
XR मायनस 1 ने. सो आपल्याला पुन्हा एक न्यू बेसिस फॉर्म होणार आहे. सो न्यू बेसिस फॉर्म्ड A1 vector, A2 vector up to XR minus 1, comma XR AR plus 1 up to AN vector. हा न्यू बेसिस फॉर्म झाला. अशी सेम प्रोसिजर आपण केली. कंटिन्युइंग दिस प्रोसेस फॉर रिमेनिंग AIs वी गेट अ बेसिस ॲज. ही सेम प्रोसिजर आपण कंटिन्यू केली पुढे पुढे. आता आपण पहिल्यांदा XR रिप्लेस केला, सॉरी AR रिप्लेस केला XR ने, पुन्हा AR मायनस 1 रिप्लेस केला XR मायनस 1 ने. पुन्हा काय करणार आहे आपण AR मायनस 2 रिप्लेस करणार आहे XR मायनस 2 ने. अशी कंटिन्यू प्रोसेस करायची विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी, where at least one alpha I should be non-zero. Continuing this process for remaining AIs we get a basis as. मग आपल्याला न्यू बेसिस काय फॉर्म होणार आहे अशीच प्रोसेस कंटिन्यू केली तर पहिल्यांदा x1 वेक्टर कॉमा x2 वेक्टर अप टू XR मायनस 1 वेक्टर कॉमा XR वेक्टर कॉमा पुढचे आहे तसेच AR प्लस 1 अप टू AN वेक्टर. ॲज आपल्याला स्टेटमेंट मध्येच होतं की R हा आपला काय आहे लहान आहे N पेक्षा. R इज लेस दॅन N, विच इम्प्लाइज द सेट ऑफ वेक्टर्स x1 vector, x2 vector up to XR vector is a subset of above basis for Rn. बरोबर आहे ना. x1 vector, x2 vector, XR vector हे काय झाले ह्या बेसिसचे सबसेट झाले ना. which implies the set of vectors x1 vector, x2 vector up to XR vector is a subset of above basis for Rn. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं की जे आपल्याला वेक्टर्स दिलेले आहेत x1, x2, XR वेक्टर आणि n टाइम वेक्टर स्पेस जो एक बेसिस फॉर्म करतोय त्या बेसिसचे काय हे x1, x2, XR हे सबसेट आहेत. समजतोय थेरम? आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? हो मॅम. हो मिस. ओके, थेरम समजला का? समजला नसेल तर नाही म्हणा, समजला असेल तर हो म्हणा. मॅम पुन्हा एक्सप्लेन करा. ओके, परत सांगू का? हा. हो मॅम, परत एक्सप्लेन करा. हा, ओके ठीक आहे. बघा थेरमचं स्टेटमेंट काय आहे. इफ वेक्टर स्पेस S हॅज डायमेन्शन n and set of linearly independent vectors x1 vector, x2 vector, XR vector where R is less than n is in S, then there exists a basis for S which contains this set as a subset. Okay, S हा एक वेक्टर स्पेस आहे, n डायमेन्शनल वेक्टर स्पेस. मग आपण n वेक्टर्स घेणार, A1, A2, AN वेक्टर्स घेतले. हा, आणि ते काय म्हणतोय आपण की विच एक्झिस्ट अ बेसिस. तो काय बेसिस आहे, तो बेसिस आहे म्हणजे तो लिनियरली इंडिपेंडेंट असणारे स्पॅनिंग सेट पण असणारे. बरोबर ना. मग आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतलं जर XR वेक्टर, जसं स्पॅनिंग सेट मध्ये आपण एक अनादर वेक्टर कन्सिडर करतो तसं आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतलं XR वेक्टर इज इक्वल टू समेशन ऑफ अल्फा I AI वेक्टर गिवन वेक्टर्सचं. आपण कन्सिडर करताना n वेक्टर कन्सिडर करतोय. मग त्या n वेक्टर्सचं जर आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतलं तर त्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपण काय करतोय की ते जे लिनियर कॉम्बिनेशन आहे त्याच्यातला आर्थ वेक्टर आहे हा आपण XR ने रिप्लेस करतोय. म्हणजे एक एक वेक्टर आपण रिप्लेस करत जातोय आणि आपल्याला जो न्यू बेसिस फॉर्म होतोय तो काय आहे की जो आपला आधीचा बेसिस आहे त्याचा सबसेट आहे. हे आपल्याला शो करायचं आहे. बघा प्रूफ पुन्हा एकदा. लेट A1 वेक्टर, A2 वेक्टर अप टू AN वेक्टर forms a basis for Rn. A1, A2, AN basis vectors set. As x1 vector, x2 vector
अप टू एक्स आर वेक्टर बिलॉंग्स टू एस. हे पण काय वेक्टर स्पेस मधले वेक्टर्स आहेत. देन वी कॅन एक्सप्रेस लिनियर कॉम्बिनेशन घेतोय आपण. एक्स आर वेक्टर इज इक्वल टू summation of I running from 1 to n alpha I ai वेक्टर. जो आपण बेसिस वेक्टर कन्सिडर केलेला आहे a1 a2 an त्याचं फक्त लिनियर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हिअर ॲटलिस्ट वन अल्फा आय शुड बी नॉन झिरो. ॲटलिस्ट वन अल्फा आय शुड बी नॉन झिरो. देअरफॉर विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी सपोज AR वेक्टर इज, इथं AR पाहिजे, चुकून अल्फा इन झाले. AR वेक्टर इज नॉट इक्वल टू झिरो, देन रिप्लेस AR बाय XR वेक्टर. AR हा वेक्टर काय करायचं आहे आपल्याला, रिप्लेस करायचा आहे XR वेक्टरने. वी गेट अ न्यू बेसिस ॲज. आता आपण रिप्लेस केल्यानंतर आपल्याला न्यू बेसिस मिळणार आहे. आपली कंडिशन काय आहे, R इज लेस दॅन N. N पेक्षा R हा काय लहान आहे. आणि आपण कन्सिडर केलेले वेक्टर्स आहेत a1 a2 an. सो आपण AR जर रिप्लेस केला XR ने तर आपल्याला न्यू बेसिस काय मिळणार आहे, a1 वेक्टर a2 वेक्टर अप टू AR मायनस 1 वेक्टर कॉमा XR वेक्टर, कारण AR हा रिप्लेस केला आपण इथे XR ने. सो XR वेक्टर कॉमा AR प्लस 1 वेक्टर अप टू AN वेक्टर. हा न्यू बेसिस मिळाला. अगेन जशी आपण वरती प्रोसिजर केली सेम तीच प्रोसिजर आपण खाली करणार आहे. अगेन पुन्हा लिनियर कॉम्बिनेशन घेतलं आपण R मायनस 1 पर्यंत. XR मायनस 1 वेक्टर इज इक्वल टू summation of I running from 1 to n minus 1 alpha I ai vector plus alpha into XR. Where at least one alpha I should be non-zero. At least same condition, at least one alpha I should be non-zero. Hence, without loss of generality, suppose AR minus 1 is not equal to 0. AR minus 1 is not equal to 0. Then replace AR minus 1 vector by XR minus 1 vector. जसं आधी आपण काय केलं, AR आपला काय आपण कन्सिडर केला होता, AR इज नॉट इक्वल टू 0. देन आपण AR हा रिप्लेस केला वेक्टर, AR हा रिप्लेस केला XR ने. सेम तसंच इथे AR मायनस 1 रिप्लेस करायचा वेक्टर XR मायनस 1 ने. सो पुन्हा एकदा आपल्याला न्यू बेसिस फॉर्म होणार आहे. सो न्यू बेसिस फॉर्म ॲज a1 वेक्टर a2 वेक्टर अप टू XR मायनस 1 वेक्टर कॉमा XR वेक्टर. पुढचे आहे तसेच AR प्लस 1 वेक्टर अप टू AN वेक्टर. हीच सेम प्रोसिजर आपल्याला कंटिन्यू करायची. आता नेक्स्ट पुन्हा काय करणार आहे आपण, पुन्हा आपण लिनियर कॉम्बिनेशन घेणार. अल्फा आय शुड बी नॉन झिरो. देन विदाउट लॉस ऑफ जनरलिटी कन्सिडर करायचं AR मायनस 2 इज नॉट इक्वल टू 0. हां, AR मायनस 2 इज नॉट इक्वल टू 0. मग AR मायनस 2 हा आपण रिप्लेस करणार XR मायनस 2 ने. आणि पुन्हा एकदा आपल्याला न्यू बेसिस फॉर्म होईल. तो काय असणार आहे, सपोज तो असेल a1 वेक्टर a2 वेक्टर अप टू XR मायनस 2 वेक्टर XR मायनस 2 वेक्टर XR मायनस 1 वेक्टर XR वेक्टर आणि पुढचे आहे त्याच्यात. हा न्यू बेसिस फॉर्म होईल. म्हणजे हीच प्रोसिजर आपल्याला कंटिन्यू करायची. सो कंटिन्यूइंग दिस प्रोसेस फॉर रिमेनिंग AIs वी गेट बेसिस ॲज. ही प्रोसिजर आपल्याला कुठपर्यंत कंटिन्यू करायची की जोपर्यंत आपण a1 वेक्टर हा रिप्लेस करत नाही x1 वेक्टरने तोपर्यंत. सो आपल्याला काय न्यू बेसिस फॉर्म होणार आहे, x1 वेक्टर x2 वेक्टर अप टू XR मायनस 1 वेक्टर कॉमा XR वेक्टर. पुढचे आहे तसेच AR प्लस 1 अप टू AN वेक्टर ॲज R इज लेस दॅन 1. कारण आपलं स्टेटमेंटमध्येच होतं की R is less than n, which implies the set of vectors x1 vector, x2 vector up to XR vector is a subset of above basis. जो आपण प्रोसेस कंटिन्यू केल्यानंतर जो फायनल आपल्याला बेसिस मिळाला होता त्याचा हा सबसेट आहे x1 x2 XR. बरोबर ना.
The set of vectors x1 vector, x2 vector up to xr vector is a subset of above basis for Rn. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. समजलं आता? हो मॅम. ओके. नेक्स्ट थेरम सगळ्यांना समजलंय ना? हो. ओके. आता नेक्स्ट Z1 vector, Z2 vector up to Zr vector be an ओके. एक मिनिट. ऑर्थोनॉर्मल बेसिसची कंडिशन कोण सांगते? ऑर्थोनॉर्मल बेसिस म्हणजे काय? ऑर्थोनॉर्मल बेसिस. Norm is equal to 1. ऑर्थो वेक्टरने बेसिस विचारले बघा. डिफरंट आहे ऑर्थोगोनल वेक्टर आणि ऑर्थोनॉर्मल वेक्टर. आणि ऑर्थोगोनल बेसिस आणि ऑर्थोनॉर्मल बेसिस वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. कोणी सांगू शकेल का? मी घेतलेलं नाहीये अजून. आधीच विचारते मी तुम्हाला. ऑर्थोनॉर्मल बेसिस. बेसिस काय असतो मी जर तो त्याची ऍडिशन ही ऍडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन जर असला तर तो बेसिस असतो ना? नाही वेक्टर स्पेस नाही. वेक्टर स्पेस झाला. बेसिस आणि वेक्टर स्पेस मध्ये कन्फ्युज होऊ नका. बेसिस जर जो वेक्टर आपण एखादा सेट ऑफ वेक्टर असेल आणि x1 आणि x2 आपण एक न्यू वेक्टर घेतला आणि तो जर वेक्टर आपल्याला पुन्हा मिळाला तर तो बेसिस झाला ना? हा बरोबर. बेसिससाठी आपण दोन कंडिशन चेक करतो की फर्स्ट तो लिनियरली इंडिपेंडेंट आहे की नाही आणि सेकंड की तो त्याचा जर लिनियर एक अनादर वेक्टर कन्सिडर केला त्याचा लिनियर कॉम्बिनेशन घेतला आणि आपल्याला पुन्हा तोच वेक्टर मिळाला तर तो स्पॅनिंग सेट असतो. आणि ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आपण काय म्हणतो की तो बेसिस आहे. बरोबर ना? हो. आपण ऑर्थोगोनल वेक्टर आणि ऑर्थोनॉर्मल वेक्टर ह्या दोन डेफिनेशन बघितलेल्या मागच्या लेक्चरला. कोण सांगते ऑर्थोगोनल वेक्टरची डेफिनेशन? ऑर्थोगोनल वेक्टर is equal to 0 where I is not equal to j. बरोबर. आणि ऑर्थोनॉर्मल वेक्टर? ऑर्थोनॉर्मल वेक्टर Scalar product is equal to 1. Norm त्यांची 1 असते. I is equal to j. म्हणजे स्केलर प्रोडक्ट द्यायला पाहिजे. पण दोन कंडिशन आहेत ऑर्थोनॉर्मल साठी की तो ऑर्थोगोनल असला पाहिजे आणि त्याची नॉर्म 1 पाहिजे. हा त्याची नॉर्म म्हणजे त्याची लेंथ ही काय आली पाहिजे. ओके. आता आपण ऑर्थोगोनल बेसिस म्हणजे काय डेफिनेशन बघू. मॅडम आवाज कट होतोय. ब्रेक होतोय. येतोय का? आवाज येतोय? हा मॅम. हा आता येतोय मॅम. हा बघा डेफिनेशन. ऑर्थोगोनल बेसिस अ सेट ऑफ वेक्टर्स a1 vector, a2 vector up to ar vector of mutually orthogonal vectors forms a basis in Rn is called as a orthogonal basis. Or दूसरी definition, let a1 vector, a2 vector, ar vector be a set of r mutually orthogonal non-null vectors in Rn. Then a1, a2, ar forms a basis for
Rn, this is called orthogonal basis. म्हणजे काय की A1 A2 AR हे जर म्युच्युअली ऑर्थोगोनल व्हेक्टर्स असतील आणि जर ते बेसिस फॉर्म करत असतील तर ते काय झाले ऑर्थोगोनल बेसिस. म्हणजे काय पाहिजेत ते ऑर्थोगोनल व्हेक्टर्स पाहिजेत विथ बरोबर ना ऑर्थोगोनल व्हेक्टर्स पाहिजेत आणि जर ते बेसिस फॉर्म करत असतील ऑब्विसली ते करणार आहेत कारण आपण लास्ट लेक्चरला एक थेरम बघितलाय कोणता n mutually orthogonal vectors forms a basis. Mutually orthogonal vectors काय फॉर्म करतात बेसिस फॉर्म करतात हा आपण वेक्टर बघितले सॉरी थेरम बघितलेला लास्ट लेक्चरला. सो जर ते वेक्टर्स हे म्युच्युअली ऑर्थोगोनल वेक्टर्स असतील विच फॉर्म्स ए बेसिस देन इट इज कॉल्ड एज अ ऑर्थोगोनल बेसिस. ऑर्थोगोनल म्हणजे ऑर्थोगोनल बेसिस. आता बघा ऑर्थोनॉर्मल बेसिस अ सेट ऑफ n म्युच्युअली ऑर्थोगोनल वेक्टर्स ऑफ युनिट लेंथ forms a basis for Rn is called as a orthonormal basis. सेम ऑर्थोगोनल वेक्टर आणि ऑर्थोनॉर्मल बेसिसची जी डेफिनेशन आहे तीच बेसिस साठी डेफिनेशन आहे पण तो जो ऑर्थोगोनल वेक्टर आहे तो बेसिस फॉर्म झाला पाहिजे आणि तो जो ऑर्थोनॉर्मल वेक्टर आहे तो काय झाला पाहिजे बेसिस फॉर्म झाला पाहिजे. एवढाच चेंज आहे याच्यामध्ये. म्हणजे ऑर्थोगोनल बेसिस मध्ये काय आहे की तो म्युच्युअली ऑर्थोगोनल वेक्टर पाहिजे आणि विच फॉर्म्स ए बेसिस इन Rn देन इट इज कॉल्ड एज अ ऑर्थोगोनल बेसिस. आणि ऑर्थोनॉर्मल बेसिस मध्ये पण सेम अ सेट ऑफ n म्युच्युअली ऑर्थोगोनल वेक्टर्स ऑफ युनिट लेंथ फॉर्म्स ए बेसिस फॉर Rn इज कॉल्ड एज अ ऑर्थोनॉर्मल बेसिस. आता ऑर्थोनॉर्मल वेक्टर मध्ये आपण काय म्हणतो की त्याच्या कंडिशन काय आहेत की एक तर तो म्युच्युअली ऑर्थोगोनल वेक्टर पाहिजे आणि तो त्याची नॉर्म ही काय पाहिजे 1 पाहिजे. तीच ही डेफिनेशन आहे फक्त एक्स्ट्रा ऍडिशनल काय आहे की विच फॉर्म्स ए बेसिस फॉर Rn तो बेसिस फॉर्म झाला पाहिजे तर तो काय असतो ऑर्थोनॉर्मल बेसिस. अ सेट ऑफ n म्युच्युअली ऑर्थोगोनल व्हेक्टर्स ऑफ युनिट लेंथ म्हणजे काय त्याची नॉर्म ही काय 1 आहे ऑफ युनिट लेंथ फॉर्म ए बेसिस फॉर Rn इज कॉल्ड एज अ ऑर्थोनॉर्मल बेसिस. डेफिनेशन समजतायत का? डेफिनेशन समजतायत का? आवाज येतोय ना माझा? हो मिस. ओके मग आपण थेरम बघूयात आता. थेरमचं स्टेटमेंट बघा. लेट Z1 वेक्टर Z2 वेक्टर अप टू ZR वेक्टर be an orthonormal basis for a vector subspace S. बघा Z1 वेक्टर Z2 वेक्टर ZR वेक्टर be an orthonormal basis for a vector subspace S of Rm, then each x belongs to Rm can be expressed uniquely as x vector is equal to u vector plus v vector, where u vector belongs to S and v is a vector that is orthogonal to every vector in S. Proof. Clearly we can find vectors ZR plus 1 vector, ZR plus 2 vector up to Zm vector such that the set Z1 vector, Z2 vector, Zm vector is an orthonormal basis for Rm. का म्हटलंय असं इथे कोण सांगतंय? फर्स्ट स्टेटमेंट. कोण सांगताय?
का म्हटलेलं आहे हे? थेरमचं स्टेटमेंट बघा आणि प्रूफचं फर्स्ट स्टेटमेंट बघा. बघा Z1 Z2 ZR हा काय आहे स्टेटमेंट मध्येच की तो ऑर्थोनॉर्मल बेसिस आहे आणि तो सबस्पेस पण आहे. तो सबस्पेस आहे. मग आपण पहिल्यांदा कन्सिडर केले की ZR प्लस 1 वेक्टर ZR प्लस 2 वेक्टर अप टू ZM वेक्टर सच दॅट द सेट Z1 Z2 ZM इज अन ऑर्थोनॉर्मल बेसिस फॉर RM. कारण की Z1 Z2 ZR हे काय आहेत सबस्पेस आहेत. हेन्स एनी वेक्टर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज, आता हा बेसिस आहे मग एनी वेक्टर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन घेतोय आपण इथं. X वेक्टर इज इक्वल टू समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to M वेक्टर. X वेक्टर because X vector belongs to RM, M dimensional space मधला तो वेक्टर आहे. So X vector is equal to summation of I running from 1 to M alpha I Zi vector, where alpha I is a scalar quantity, Zi vector. फर्स्ट इक्वेशन आपण दिलं. Now let U vector is equal to summation of U vector is also linear combination. So U vector is equal to त्याचा आपण linear combination घेतलं. हा आपण X vector फक्त स्प्लिट करतोय 1 to R आणि R plus 1 to M असा. So let U vector is equal to summation of I running from 1 to R alpha I Zi vector and V vector is equal to summation of I running from R plus 1 to M. आधी आपण 1 to R घेतला होता. U vector हा R plus 1 to M घेणार आहे. V vector is equal to summation of I running from R plus 1 to M alpha I Zi vector. Then from 1 we have equation 1. Equation 1 काय आपलं summation X vector is equal to summation of I running from 1 to M alpha I Zi. Then from 1 we have X vector is equal to U vector plus V vector. बरोबर ना, कारण X vector आपला 1 to M आहे आणि U vector आपण कन्सिडर केलेला आहे 1 to R आणि V vector आहे त्याचं लिनियर कॉम्बिनेशन R plus 1 to M. सो X vector is equal to काय मिळणार आहे U vector plus V vector. त्या दोन्हींचे ऍडिशन केले की आपल्याला X vector मिळून जाईल. Where we can see that U vector belongs to yes, कारण ते हा S हा आपला काय सबस्पेस आहे. Z1 Z2 ZR हा काय सबस्पेस आहे. सो U vector belongs to S and V vector is orthogonal to any vector in S. Therefore U vector in above theorem is called as an orthogonal projection of X onto S. U ला काय म्हणू शकतो आपण orthogonal projection of X vector. Orthogonal projection of X vector. समज आवाज ब्रेक झाला. काहीच आवाज आला नाही. आता ब्रेक होतोय का आधीच ब्रेक होत होता? अजिबात आवाज आला नाही का? आला लास्टला ब्रेक झाला. आला शेवटी लास्टला. ओके ओके बघा पुन्हा एक्सप्लेन करते. आता येतोय का? हो. आपला थेरम काय आहे? लेट Z1 Z2 ZR बी एन ऑर्थोनॉर्मल बेसिस. Z1 Z2 ZR हे काय आहेत? ऑर्थोनॉर्मल बेसिस आहेत फॉर अ वेक्टर सबस्पेस S ऑफ RM.
RM मधले ते सबस्पेस आहेत. म्हणजे M डायमेन्शनल वेक्टर स्पेस असेल तर Z1, Z2, ZR हे सबस्पेस आहेत M डायमेन्शनल वेक्टर स्पेस मधले आणि ते ऑर्थोनॉर्मल बेसिस आहेत. देन each X vector belongs to RM can be expressed uniquely as X vector is equal to U vector plus V vector, where U vector belongs to S and V vector is a vector that is orthogonal to every vector in S. Therefore, proof clearly we can find vectors म्हणजे जे आपले x1, x2, xr हे तर ऑर्थोनॉर्मल बेसिस आहेत. आता आपण कन्सिडर काय करतोय ZR+1, ZR+2 up to Zm vector such that the set Z1 vector, Z2 vector up to Zm vector is an orthonormal basis for Rm. हे काय orthonormal basis for Rm. Hence, any vector can be expressed as, आता आपण x वेक्टर घेतलेला आहे. x वेक्टर इज इक्वल टू समेशन लिनियर कॉम्बिनेशन घेतलं समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to m अल्फा I Zi वेक्टर. इक्वेशन 1 दिलं त्याला. त्याच्यानंतर आता आपण एक u वेक्टर आणि v वेक्टर कन्सिडर करणार आहे. u वेक्टर विच इज u वेक्टर बिलोंग्स टू s, तो s मधला असणारा वेक्टर s सबस्पेस मधला असणार आहे आणि एक v वेक्टर कन्सिडर करतोय की तो ऑर्थोगोनल टू एव्हरी वेक्टर असणार आहे. सो u वेक्टर इज इक्वल टू समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to r अल्फा I Zi म्हणजे u आणि v हे आपण स्प्लिट केलेला आहे. 1 to m ला फक्त स्प्लिट केलेला आहे. 1 to r हा u वेक्टर घेतलेला आहे आणि r+1 म्हणजे r च्या पुढचे r+1 to m हे v वेक्टर घेतलेले आहे. त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन. सो लेट u वेक्टर इज इक्वल टू समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to r अल्फा I Zi वेक्टर and v वेक्टर इज इक्वल टू समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम r+1 to m alpha I Zi vector. Then from 1 we have x vector is equal to u vector plus v vector. X vector is equal to काय मिळणार आहे आपल्याला u vector plus v vector, where we can see that u vector belongs to s. u vector belongs to s कारण 1 to r आणि आपलं स्टेटमेंट मध्येच आहे की तो सबस्पेस आहे 1 to r. So u vector belongs to S and v vector is orthogonal to any vector in S. V vector is orthogonal to any vector in S. Therefore, हा जो u vector आहे त्याला आपण काय म्हणणार आहे ऑर्थोगोनल प्रोजेक्शन ऑफ x vector. u vector is also called as orthogonal projection of x वेक्टर. कारण x वेक्टर हे आपण ऍडिशन घेतो u वेक्टर आणि v वेक्टरची. सो त्यातला जो u वेक्टर आहे हा काय ऑर्थोगोनल प्रोजेक्शन ऑफ x वेक्टर. समजला? तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. समजतंय का? येस मॅम. बर, मग आता आपलं फक्त राहिलेलं आहे ग्रॅम स्मिथ ऑर्थोगोनलायझेशन प्रोसेस, ज्याला की एक पूर्ण लेक्चर लागेल ते फक्त घ्यायला आणि त्याचा एक्झाम्पल घेण्यासाठी. तर आपण ते मग नेक्स्ट लेक्चरलाच घेऊयात. ठीक आहे, म्हणजे वेक्टर स्पेस संपूर्णच जाईल. आणखी एक की प्रॅक्टिकल्स बघितलेत का तुम्ही लिनियर अल्जेब्राचे प्रॅक्टिकल्स? नाही अजून मॅम बघितलं. प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला आपण जे लिनियरली इंडिपेंडंट डिपेंडंट वेक्टर्स आहे की नाही हे चेक करायचं. ते आवाज आवाज ब्रेक होतोय मॅम.
आता येतोय का आवाज? हो हो मॅम. ओके, म्हणजे तुम्ही आज सिलेबस डाउनलोड केला असेल तर तुमचं लिनियर अल्जेब्राचं जे पेपर सगळे पेपरचा सिलेबस आहे सगळ्या पेपरचा, त्याच्यानंतर लास्टला बघा तुम्हाला प्रॅक्टिकल्स दिले असतील, 20 प्रॅक्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये लिनियर अल्जेब्राचं आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल आहे, लिनियरली इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हेक्टर्सवरचा. इथे आपण चेक करायचं तो लिनियरली इंडिपेंडंट आहे का डिपेंडंट आहे, ते एक्झाम्पल्स. तर ते प्रॅक्टिकल मी तुम्हाला देणार आहे, मंडेला देते. आणि त्याच्यानंतर ग्रॅम स्मिथ ऑर्थोगोनलायझेशन प्रोसेसवरचा एक प्रॅक्टिकल आहे. तर ती प्रोसेस घेतल्यानंतर मी त्याचा एक एक्झाम्पल एक्सप्लेन करते तुम्हाला, आणि मग तुम्ही बाकीचे प्रॅक्टिकल मधले ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, जमतील ना सॉल्व्ह करायला? हो मॅम जमतं. तसंही तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल द्यायचेच होते ते, तर तुम्ही प्रॅक्टिकलचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. तुम्ही सॉफ्टवेअर केलं तरी चालेल, म्हणजे मॅन्युअली सोडवावं असं काही नाही. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी सॉफ्टवेअर यूज केलं तरी चालेल त्याच्यासाठी. ठीक आहे, मग बाकी कोणाला काही आणखी विचारायचं का? काही डाऊट, काही समजलं नाही? मॅडम ते एक्झाम फॉर्मचं सांगणार होता तुम्ही. हा, एक्झाम फॉर्म इंटरनल जे आपल्या ISC ला एक्झाम फॉर्म नाही आहेत. आणि ESC अजून नाही, म्हणजे एक्झाम फॉर्मचं तरी अजून तसं काही हे झालेलं नाही, कन्फर्म झालेलं नाही, भरायचे नाही भरायचे. तुम्हाला तशी ग्रुपवर नोटीस पाठवली जाईल जेव्हा असेल तेव्हा. कारण इंटरनल साठी तर नाहीये तुम्हाला, ISC जी आपली आता होणार आहे. हा, आणि मॅम ते स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे आहेत ना, ते लास्ट डेट 15च आहे. हो, तुम्हाला सांगते ना त्याची लास्ट डेट 15च आहे बहुतेक. आणि ते इथे येऊन भरायचेत ना, हो, का ऑनलाईन आहे? इथे येऊन भरायला सांगितलं, म्हणजे बरं पडेल असं. हा, 15च आहे बहुतेक, तरी मला समजलेलं 15 लास्ट डेट आहे. तर त्याच्या आत येऊन तुम्ही ते फॉर्म भरा सगळ्यांनी. ओके. मॅम प्रॅक्टिकलचं तर तुम्ही क्वेश्चन देणार आहे ते कशावर सॉल्व्ह करायचे? मी ते सरांना जरा विचारते की असे पेजेस वरती सॉल्व्ह केलं तर चालेल का, आपले प्लेन विचारून सांगते. पण ऍटलिस्ट तुम्ही आता प्रॅक्टिस म्हणून तरी तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करू शकता ना ते, प्रॅक्टिस साठी. हो मॅम. एक्झाम्पल सपोज तुम्हाला नंतर जर्नल्स प्रोव्हाइड केले तर मग फक्त तुम्हाला काय करायचं, जर्नल वरती ते लिहून काढायचे. आता तेवढं तुमचं कम्प्लीट तरी होईल ना, प्रॅक्टिस पण होईल तुमची तेवढीच एक्झाम्पल्सची. त्यामुळं सध्या तरी नोटबुक मध्ये करा. मग बघूया, जर्नल्स दिले तर मग जर्नल्स वरती. कारण आपले ते 2 टॉपिक्स बरोबर पूर्ण होत आहेत ना कम्प्लीट शिकवून, मग झाले तर लगेच त्याचं प्रॅक्टिकल घेतलं तर बरं पडेल जरा. म्हणजे आता तुम्ही त्या फ्लो मध्ये आहात, तर जसं आपलं कम्प्लीट होतंय तसंच आपण प्रॅक्टिकल घेऊयात. तुम्ही सॉफ्टवेअर यूज केलं तरी चालेल किंवा मग मॅन्युअली केलं तरी चालेल, जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा. आणखी कोणाला काही डाऊट?
नोट्सचं काय करताय तुम्ही? नोट्स तुमच्या तुम्ही काढताय की नाही हो काढतो. सगळेजण? हो मॅम. झालं. ठीक आहे, थांबूयात आपण. मग आता मंडेला ग्रॅम स्मिथ ऑर्थोगोनलायझेशन प्रोसेस बघूयात आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. ओके. ओके मॅम. ओके.